ज्या क्षणाची आपण सगळेच जण अगदी सकाळपासून पहाटेपासून वाट बघत होतो तो क्षण म्हणजे महाराष्ट्राचे लाडके व्याख्याते शिवव्याख्याते ज्यांची अशी प्रतिमा ओळख आहे ते प्राध्यापक नितीन बानुगडे पाटील साहेब यांचं व्याख्यान. तरुणाईच्या गळ्यातील ताईत असणारे प्राध्यापक नितीन बानुगडे पाटील साहेब यांना मी या कार्यक्रमाची पुढील सूत्रे सुपूर्द करणार आहे. एकदा जोरदार टाळ्यांच्या गजरात स्वागत करा महाराष्ट्राचे लाडके शिवव्याख्याते माननीय नितीन बानुगडे पाटील साहेब यांचं. जय बाबाजी. कृषी सेवा केंद्र उगाव आयोजित या शेतकरी चर्चासत्राच्या निमित्तानं ज्यांच्या संयोजनाखाली हे सगळं चर्चासत्र होतंय ते जय बाबाजी कृषी सेवा केंद्राचे संचालक अमोलजी ढोमसे, या ठिकाणी आनंद ॲग्रो केअरचे उपस्थित असलेले घनश्यामजी हेमाडे, उपस्थित असलेले आपण सर्वच सन्माननीय. हा देश कृषीप्रधान देश म्हणून आम्ही ओळखतो. या देशातील 70% लोकसंख्या शेती आणि शेतीपूरक उद्योगांवर अवलंबून आहे. देशाच्या अर्थव्यवस्थेचा कणा म्हणून आम्ही कृषी क्षेत्राला पाहतो. देशाच्या एकूण GDP मध्ये 14% सहभाग हा फक्त कृषी क्षेत्राचा आहे. देशाची संपन्नता, देशाची समृद्धता आणि देशाच्या विकासामध्ये सगळ्यात महत्त्वाचं योगदान देणारं क्षेत्र म्हणून आम्ही कृषी क्षेत्राचा उल्लेख करतो. देशाला घडवणाऱ्या, देशाला जगवणाऱ्या शेती आणि शेतकऱ्यांसाठी अशा पद्धतीचं एखादं चर्चासत्र उगावसारख्या ग्रामीण भागात होत आहे, ही सगळ्यात मोठी महत्त्वाची गोष्ट आहे. वर्तमानपत्रे नोकरीच्या संदर्भातल्या जाहिराती प्रकाशित करत असतं. एखाद्या उद्योगाची जाहिरात आली तर त्यांना आवश्यक त्या कुशल कामगारांची पदवी त्यासाठी विचारली जाते आणि पात्र उमेदवारांनी यासाठी अर्ज पाठवावेत असं सांगितलं जातं. पण शेती हे क्षेत्र असं आहे ज्या शेती क्षेत्रासाठी कुठली पदवी लागत नाही, कुठलेही अटी, कुठलेही नियम नाहीत. पात्र असो, अपात्र असो, कुशल असो, अकुशल असो, मुळामध्ये कृषी क्षेत्रासाठी काम करायला जाहिरातच निघत नाही. ही कृषी प्रधान देशाची सगळ्यात मोठी अलीकडची विवंचना आहे. वैद्यकीय व्यवसाय करण्यासाठी डॉक्टरकी शिकावी लागते. कन्स्ट्रक्शनच्या उद्योगात उतरण्यासाठी इंजिनिअरिंग करावी लागते. कुठलंही क्षेत्र असू द्या त्या त्या क्षेत्राची पदवी तुम्हाला घ्यावी लागते. पण देशाच्या अर्थव्यवस्थेचा कणा असलेल्या कृषी क्षेत्रासाठी मात्र कुठलीही अट आणि कुठलीही पात्रता नसते. ही सगळ्यात मोठी वस्तुस्थिती आहे. शेती आणि शेतकरी तोट्यात काय याचा विचार ज्यावेळी आम्ही करतो त्यावेळी प्रामुख्यानं या मुद्द्याकडे आम्हाला प्रकर्षानं जावं लागतं. महाराष्ट्रामध्ये 4 कृषी विद्यापीठ आहेत. आमचे अनेक तरुण मित्र कृषी विद्यापीठामध्ये कृषी पदविका घेण्यासाठी जातात. पण कृषी पदवी घेतलेले किती विद्यार्थी परत येऊन शेती करतात हा सगळ्यात मोठा चिंतनाचा विषय आहे. मला MPSC UPSC ची तयारी करायची आहे, त्यासाठी कृषी पदविका घेणं उत्तम. त्यासाठी कृषी विद्यापीठामध्ये आमची मुलं जातात. सगळ्यात महत्त्वाचा विषय यातला असा आहे की या क्षेत्रामध्ये कृषी क्षेत्राचा विकास जर खऱ्या अर्थानं करायचा असेल तर आम्हाला तज्ञ आणि कुशल लोकांची सगळ्यात जास्त गरज आहे. माझे आजोबा शेती करत होते, मग माझे वडील शेती करतायत आणि आता ती शेती माझ्याकडे आली आहे म्हणून मी शेती करतोय. हा अनेकांचा सहज समज आहे. एखाद्या तरुणाला विचारलं तुला काय व्हायचं आहे
तर तो सांगेल मला डॉक्टर व्हायचं आहे, इंजिनियर व्हायचं आहे, वकील व्हायचं आहे, प्राध्यापक व्हायचं आहे. पण आजही तुमच्या माझ्यातला एकही तरुण उठून उभा राहून छातीटोकपणे असं अजिबात सांगत नाही की मला शेती करायची आहे आणि मला शेतकरी व्हायचं आहे, कारण या क्षेत्रामध्ये करिअर करावं असं आमच्या नव्या पिढीला वाटत नाही. ही आमची सगळ्यात मोठी शोकांतिका आहे. असं का होतं? पूर्वीचे आमचे पूर्वज असे सांगायचे, उत्तम शेती, मध्यम व्यापार आणि कनिष्ठ नोकरी. आता क्रम उलटा झालाय. उत्तम नोकरी, मध्यम व्यापार आणि कनिष्ठ शेती हा आमचा शेतीकडे समाजाचा बघण्याचा सगळ्यात मोठा दृष्टिकोन झालाय. हा उलटा क्रम का झाला अलीकडच्या काळामध्ये? शेती क्षेत्राचा दर्जा आम्ही इतक्या खाली का नेला? कोरोनाच्या 2 वर्षाच्या कालखंडामध्ये सगळी क्षेत्र जागच्या जागी थबकली होती, थांबली होती. सगळे व्यवसाय, सगळे उद्योग, सगळी क्षेत्र बंद होती. त्यावेळी या देशामध्ये नव्हे तर जगामध्ये फक्त शेती आणि शेतकरीच कार्यरत होता. ही सगळ्यात मोठी वस्तुस्थिती आहे. जगाचा पोशिंदा असणारा शेतकरी, ज्याला कधीही कुठलीही सुट्टी मिळत नाही. इतरांना रविवारची तरी सुट्टी असते, पण शेतकऱ्याच्या वाट्याला ती येत नाही. 2.5 वर्षाच्या त्या संकटाच्या काळामध्ये जग जगवण्याचं काम जर कोणी केलं असेल तर ते शेतकऱ्यांनीच केलंय. ही सगळ्यात मोठी गोष्ट आहे. मग जो जग जगवतो तो शेतकरी जगाच्या दृष्टीनं मागं का, हा सगळ्यात महत्वाचा चिंतनाचा विषय आहे. हे असं का होतं? हे तुमच्या माझ्या देशातच घडतंय असं नव्हे. युरोपमध्ये 6% पेक्षा कमी शेतकरी 35च्या आतील आहेत. अमेरिकेमध्ये सरासरी शेतकऱ्यांचं वय 55 वर्षाच्या पुढे आहे, तर ऑस्ट्रेलियामध्ये सरासरी शेतकऱ्यांचं वय 56 वर्षाच्या पुढे आहे. आमच्या देशातही परिस्थिती वेगळी नाहीये. मला इथं आल्यावर कौतुक यासाठी वाटलं की बऱ्यापैकी तरुण मुलं या चर्चासत्रात सहभागी झालीत. ही सगळ्यात मोठी महत्वाची गोष्ट आहे. म्हणजे शेती कधी करायची? नोकरी नाही मिळाली तर, व्यवसाय नाही जमला तर, कुठंच काही नाही झालं तर मग आहे शेती. आमचा प्राधान्यक्रम शेतीला असत नाही. ही कृषी क्षेत्रातली सगळ्यात मोठी अडचण आहे. मग या क्षेत्राचा विकास नेमका होईल कसा? हे नेमकं का झालंय? पहिली गोष्ट एकच सांगतो, जोपर्यंत आपण स्वतः आपल्या क्षेत्राला किंमत देत नाही तोपर्यंत जग आपल्याला किंमत बहाल करत नाही. ही सगळ्यात मोठी वस्तुस्थिती आहे. मला कौतुक आणि आनंद त्यावेळी होतो की रस्त्यानं प्रवास करत असताना एखाद्या गाडीच्या मागं काचेवर शेतीशिवाय मजा नाही असं कुणीतरी लिहितो, तर मनातनं मला त्याचा अभिमान वाटतो. हे सगळ्यात महत्वाचं आहे. हे प्रत्येक तरुणामध्ये का होत नाही? जगाच्या पाठीवर अजून असं यंत्र तयार झालं नाही ज्यात भाकरी टाकली की रक्त तयार होऊन बाहेर येतं. असं अलौकिक आणि अद्भुत शरीर नावाचं यंत्र आम्हाला परमेश्वरानं बहाल केलंय. त्या शरीराबद्दल आम्ही किती कृतज्ञता व्यक्त करतो, त्या शरीराची आम्ही किती काळजी घेतो. माणसं स्वतःच्या चष्म्याची जेवढी काळजी घेतात तेवढी सुद्धा स्वतःच्या डोळ्यांची काळजी घेत नाहीत. माणसं स्वतःच्या मोबाईलची जेवढी काळजी घेतात तेवढी स्वतःच्या हृदयाची घेत नाहीत. ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. जगाच्या पाठीवर अशी एकही वस्तू नाही की ज्याच्यावर एखादं बीज ठेवलं की त्या बीजातून वृक्ष तयार होतो. अशी अद्भुत भूमी त्या विधात्यानं आम्हाला बहाल केली आहे की तुम्ही त्याच्यात काहीही पेरा, त्याचा वृक्ष करायची अफाट ताकद या जमिनीमध्ये आहे. मग या भूमीबद्दल आम्ही किती कृतज्ञता व्यक्त करतो, या भूमीची आम्ही किती काळजी घेतो. तिचा कसदारपणा, तिचा दमदारपणा, तिच्यातली सकसता टिकली पाहिजे यासाठी आम्ही किती काळजी घेतो. हा सगळ्यात मोठा चिंतनाचा विषय आहे. माणसाच्या 3 मूलभूत गरजा आहेत: अन्न, वस्त्र आणि निवारा. 50 वर्षाच्या आयुष्यात कधीतरी आम्ही एखादं घर बांधतो. म्हणजे निवारा ही गोष्ट काही रोजची नाही. 6 महिन्यातनं कधीतरी आम्ही वस्त्र खरेदी करतो. म्हणजे तीही गरज आमची रोजची नाही. पण अन्न आम्हाला रोजच्या रोज लागतच लागतं. ही सगळ्यात मोठी आवश्यक गरज आहे.
त्यामुळे जर तुम्हाला काही करायचंच असेल, ज्या क्षेत्राला मरण नाही, जे क्षेत्र अमर आहे, असं जर कुठलं क्षेत्र असेल तर ते शेती, शेती आणि शेतीच आहे. ही सगळ्यात मोठी गोष्ट आहे. कोरोनाच्या काळात सगळे उद्योग बंद पडले, फक्त शेती चालू होती. कदाचित उद्या आणखी दुसरं कुठलं तरी संकट येईल, आमचे दुसरे उद्योग व्यवसाय बंद पडतील, पण शेती अखंडितपणे चालूच राहील. हे मोल आणि महत्त्व आम्ही लक्षात घेतलं पाहिजे. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे. आता उद्याच्या भविष्यात सगळ्यात मोठा धोका जगाला कुठला जाणवतोय? आज सगळ्यात जास्त मृत्युमुखी पडायचं एकच कारण या जगात दिलंय, ते म्हणजे कुपोषण. अन्न मिळत नाहीये. त्यामुळे प्रत्येकाला पोटभर अन्न देणं ही उद्याच्या भविष्याची सगळ्यात मोठी गरज असेल. एक वेळ रोजचे रोज कपडे बदलायला नसतील चालेल, निवारा नसेल चालेल, पण अन्न असायलाच हवं तर माणूस जगेल. म्हणून आम्ही शेतकऱ्याला जगाचा पोशिंदा म्हणतो. जग जगवायचं असेल तर पहिल्यांदा शेतकरी जगवला पाहिजे आणि त्याची किंमत पहिल्यांदा सगळ्यांना समजली पाहिजे. हे सगळ्यात गरजेचं आहे. एक शेतकरी उद्विग्न झाला होता. आपण शेती करतो म्हणून आपल्याला कुणी किंमत देत नाही असं त्याला वाटत होतं. बाकीचे कुणी यावाय कुणी तेवाय, हे करतं ते करतं, किंमत समाज देतो. मी शेती करतो, मला समाज किंमत देत नाही, अशी त्याची भावना झालेली. तो गौतम बुद्धांकडे आला, म्हणला जगण्यात अर्थ नाहीये, मी शेती करतो पण कुणी किंमत देत नाही, काय उपयोग आहे माझ्या जगण्याचा, माझ्या आयुष्याचा? तर गौतम बुद्धांनी त्याच्या हाती एक चमकता दगड ठेवला आणि त्याला सांगितलं, हा दगड घे आणि बाजारात जा. या दगडाची किंमत फक्त तू भेटेल त्याला विचार. फक्त दगड कुणाला विकू नकोस, तो परत घेऊन ये, फक्त किंमत विचार. तो शेतकरी तो चमकता दगड घेऊन बाजारात गेला. पहिल्यांदा त्याला एक संत्रीवाला भेटला. त्याने त्या संत्रीवाल्याला तो दगड दाखवला आणि विचारलं, हा दगड कितीला विकत घ्याल? संत्रीवाल्यानं तो चमकता दगड बघितला आणि म्हटला, 2 डझन संत्री देतो, दगड दे. शेतकऱ्याला कळालं या दगडाची किंमत 2 डझन संत्र्या एवढी आहे. तो म्हणला ठीक आहे. तिथून तो पुढे गेला. एक कांदेवाला बसला होता. त्या कांदेवाल्याला त्याने तो दगड दाखवला. या दगडाचे किती द्याल? हा दगड कितीला विकत घ्याल? कांदा व्यापारी म्हटला, 1 पोतं कांदे देतो, दगड देऊन टाक. शेतकरी म्हटला ठीक आहे, कळालं मला. तो तिथून पुढे एका किरणामालाच्या दुकानात गेला. किरणामालाच्या दुकानदाराला त्यांनी तो दगड दाखवला. सांगितलं, हा चमकता दगड कितीला विकत घ्याल? किरणामालाचा दुकानदार म्हटला, 1 पोतं साखर देतो, दगड देऊन टाक. तो म्हटला ठीक आहे, मला कळालं या दगडाची किंमत काय आहे. तिथून तो पुढं एका सोन्या चांदीच्या दुकानात गेला. त्या दुकानातल्या मालकाला त्यांनी तो चमकता दगड दाखवला. कितीला विकत घ्याल? तो सोन्या चांदीच्या दुकानाचा मालक त्या दगडाकडे बघतच राहिला. तो म्हटला 2 कोटी देतो, दगड दे, 2 कोटी घे. शेतकरी म्हटला नाही, मला फक्त किंमत विचारायची होती. 2 कोटी कमी पडतायत का? 10 कोटी देतो, दगड दे. शेतकरी म्हटला नाही, मी नंतर येतो. त्याला कळालं दगडाची किंमत 10 कोटी. तो पुढे एका सराफाच्या दुकानात गेला. त्या जवेरी सराफाला त्याने तो दगड दाखवला आणि विचारलं कितीला विकत घ्याल? तो सराफ बघतच बसला. म्हटला या दगडाचं मोल होऊ शकत नाही. सगळी पृथ्वी एका बाजूला आणि हा हिरा एका बाजूला, किंमतच नाही होऊ शकत. तुला किती किंमत हवी आहे बोल. माझं सगळं विकलं तरी या हिऱ्याची किंमत होणार नाही. तू किंमत किती हवी सांग. शेतकऱ्याला कळालं हा दगड असा आहे, हा इतका अमूल्य हिरा आहे, याची किंमतच होऊ शकत नाही. शेतकरी म्हटला मला फक्त किंमत विचारायची होती, दगड विकायचाच नव्हता. मला दगड परत घेऊन यायला सांगितलंय. तो दगड घेऊन तो गौतम बुद्धांकडे पोहोचला. गौतम बुद्धांना म्हणाला मी दगड परत घेऊन आलोय. गौतम बुद्ध म्हणाले पण मला सांग किंमत काय सांगितली याची? शेतकरी म्हणाला मी पहिल्यांदा संत्रीवाल्याकडे गेलो, त्यांनी याची किंमत 2 डझन संत्री सांगितली. नंतर मी कांदे व्यापाऱ्याकडे गेलो, त्याने याची किंमत 1 पोतं कांदा सांगितला. नंतर मी किरणामालाच्या दुकानात गेलो, तो 1 पोती साखर देतो म्हटला. नंतर मी सोन्या चांदीच्या दुकानात गेलो, तो 2 कोटीपासून 10 कोटीपर्यंत आला. नंतर मी जवेरी सराफाकडे आलो. तो म्हणाला या हिऱ्याची किंमतच होऊ शकत नाही. सगळी पृथ्वी एकीकडं
आणि हा हिरा एकीकडं. गौतम बुद्ध म्हणाले, मी तुला हेच सांगायचा प्रयत्न करतोय, शेतकरी आहेस म्हणून स्वतःला कमी समजू नको. तो दगड एकच होता, ज्याच्या हातात गेला त्यानं त्याच्या पद्धतीनं त्याची किंमत ठरवली. एक गोष्ट लक्षात घे, किंमत ठरवतं कोण? ज्याला जाण असते तो, ज्याला कळतं तो, ज्याला समजतो तो. अरे तू या धरतीची सेवा करतोयस, काळ्या आईची सेवा करतोय, मातीतून सोनं पिकवतोयस. कांदा मुळा भाजी अवघी विठाई माझी, असं संत सावता माळी म्हणाले. अरे या शेतीत विठुराया आहे, या शेतीत सगळी सृष्टी आहे, या शेतीत सगळा परमेश्वर आहे. तू त्याची सेवा करतोय. अरे तू जग जगवतोय, तुझी किंमत होऊच नाही शकत. एका बाजूला सगळी पृथ्वी आणि दुसऱ्या बाजूला तू 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 शेतकरी. तू अमूल्य आहेस, मौल्यवान आहेस. त्यामुळे स्वतःला कमी समजायचं पहिलं सोडून दे, बाजूला कर. काही अडचण येणार नाही. आम्ही पहिल्यांदा आमची किंमत काय आहे हे ठरवायला शिकलं पाहिजे. सगळ्यात मोठी अडचण काय झाली माहिती आहे का? की आम्हीच सांगतोय शेतीत काय राहिलं नाही, शेतीत काय राम नाही. अहो तुम्हीच असं म्हटल्यावर लोक काय म्हणतील? सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे ती आहे. त्यामुळे आम्ही आमच्या क्षेत्राला, आम्ही जिथं काम करतो त्या व्यवसायाला किंमत देणं, मोल देणं, त्यांना मौल्यवान करणं ही पहिली आपली सगळ्यात महत्त्वाची गरज आहे. हे सगळ्यात लक्षात घ्या. मी वारंवार सांगत असतो, जगाच्या पाठीवर फक्त एकमेव शेतकरी असा आहे. अनेक संकट येतात, अनेक हल्ले होतात, अनेक अडचणी येतात, अनेक अडथळे उभा राहतात, पण तरीही मागं न हटणारा आणि सतत लढत राहणारा एकच व्यक्ती आहे, ज्याला आम्ही शेतकरी असं म्हणतो. सतत. कधी पाऊस प्रचंड होतो, पीक वाहून जातं. कधी दुष्काळ पडतो, पीक सुकून जातं. कधी गारपीट होते, डोळ्या देखत पीक मातीत मिसळतं. कधी कुणीतरी रातोरात उभं पीक कापून नेतो, चोरून नेतो. पण तरी शेतकरी शेतकरीच राहतो. कारण त्याला माहिती आहे, माझ्या घरात पोतभर बियाणं आहे. जोपर्यंत बियाणं माझ्याकडं आहे तोपर्यंत किती संकट येऊ दे, मला काही अडचण नाही. पावसाळा व्हायच्या अगोदर तो पुन्हा शेती करायला सज्ज होतो. एक बियाणं पेरलं तर 1000 दाण्याचं कणीस उभा राहणार आहे, हे त्याला माहिती आहे. अहो कुठल्याही बँकेत जर तुम्ही गेला, काही पैसे ठेवले तर ते 5.5 वर्षांनी दाम दुप्पट करतील, 7.5 वर्षांनी दाम दुप्पट करतील, 10 वर्षांनी दाम दुप्पट करतील. पण एक दाना पेरला तर 1000 पट करायची ताकद फक्त शेतकऱ्यात आहे, ती जगाच्या कुठल्याही बँकेत नाही. ही पहिली गोष्ट आपण लक्षात घ्या. केवढं मोठं सामर्थ्य आमच्यात आहे, केवढी मोठी ताकद आमच्यात आहे. एका शेतकऱ्याला विचारलं, यंदा शेतात गहू पेरलाय का? तो म्हणला नाही, यंदा पाऊस कमी पडायची शक्यता आहे म्हणून पाऊस पेरला नाही. मग त्याला विचारलं, मग यंदा मका तरी केलाय का? नाही, यंदा मक्यावर कीड पडायचा संभव आहे म्हणून मकाही पेरला नाही. म्हटलं मग यंदा केलंय तरी काय? नाही, कुठला धोकाच पत्करायला नको म्हणून यंदा काही पेरलंच नाही. जर काय पेरलंच नाही, काही उगवणारच नाही. जर काही केलंच नाही तर काही मिळणारच नाही. पेरते व्हा म्हणजे करते होता येतं, ही सगळ्यात मोठी वस्तुस्थिती आहे. पेरणारी माणसंच करती असतात, हा सगळ्यात मोठा संदेश आम्हाला आला पाहिजे. असं कधीच होत नाही की शेतकऱ्यांनी काम थांबवलंय, शेतकऱ्यांनी पेरणीच केली नाही. शेतकरी अशी कधी वृत्तपत्रात बातमी बघितली का हो? शेती सोडून दिली? नाही. ही प्रचंड विलक्षण ताकद फक्त शेतकऱ्यांच्या उरात आहे. हे सगळ्यात महत्वाचं आहे, सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे ती. आणि संकट येतच राहतात हो. संकटाचा सगळ्यात मोठा आशय कशासाठी आहे, का आहे? एक शेतकरी प्रचंड उद्विग्न झाला होता. कधी गारपीट, कधी दुष्काळ, कधी पाऊस, कधी आणखी काय. तो निसर्गाला सांगायला लागला, तू जर असा वागायला लागलास तर आम्ही शेतकऱ्यांनी करायचं तरी काय, आम्ही जगायचं तरी कसं, आम्ही शेती तरी कशी करायची? अरे तू शेतकऱ्यांना उभा करायला आलायस, काढवा करायला? तो निसर्गाच्याच नावाने सरळ बोलायला लागला. त्याचा तो उद्वेग ऐकून निसर्गाच्या त्याच्या समोर प्रकट झाला. म्हटला काय इच्छा काय आहे तुझी? तुला कळत नाही रे, शेती कळत नाही.
तुला काही जमत नाही, कधी पाऊस पाडावा, कधी ऊन पाडावं, कधी वातावरण कसं ठेवावं, तुला निसर्गा काहीच कळत नाही. 1 वर्ष हे सगळं फक्त माझ्या ताब्यात दे आणि मग बघ मी शेतकऱ्यांना कसा सुखी करतो ते. निसर्ग म्हटला तथास्तु, मी 1 वर्ष तुला देतो, तू ठरव आता कधी पाऊस पाडायचा, कधी ऊन पाडायचं, तू ठरव निसर्ग कसं चालवायचा ते. शेतकरी आनंदित झाला. त्या वर्षी शेतकऱ्यानं गहू पेरला. आता निसर्गच हातात होता. गव्हाला जेव्हा गरज होती तेव्हा तो पाऊस पाडायचा, गव्हाला जेव्हा उन्हाची गरज होती तेव्हा तो ऊन पाडायचा. हवामान जसं हवं तसंच शेतकऱ्यांनी ठेवलं. पीक भरदार आलं. आता गव्हाची कापणी करायची. त्या दिवशी तो निसर्गाला म्हणाला, बघ असं ठेवायचं असतं हवामान, म्हणजे असं पीक येतं भरदार. तुला कळत नाही, मी वर्षभर जे हवामान ठेवलंय ना त्यामुळे हे पीक दिसतंय, आता बघ किती उत्पन्न येत आहे ते. असं म्हणून तो शेतकरी गव्हाच्या कापणीसाठी शेतात शिरला. गहू कापणी करायला पुढे सरकला तर त्याच्या लक्षात आलं गव्हाला लोंब्या तर लटकल्यात, पण एकाही लोंबीत एकही गव्हाचा दानाच नव्हता. लोंब्या दाण्यानं भरल्याच नव्हत्या. त्याला काही कळे ना, डोका आपटून घ्यायला लागला, रडायला लागला, निसर्गाला सांगायला लागला, अरे हे काय केलंस, पीक का नाही, गव्हाचा दाना का भरला नाही. निसर्ग त्यावेळी म्हणाला, वेड्या, तुझ्या पिकाला तू संघर्षाची वेळच येऊ दिली नाही. अरे वादळामध्ये हे पीक ठामपणे उभं राहतं, त्यावेळी त्याच्या अंगात बळ येतं, ते उन्हानं स्वतःला तप्त करून घेतं, त्यावेळी कुठल्याही वातावरणात ठामपणे उभा राहायचं सामर्थ्य त्याच्या उरात येतं. ते पावसाला भिडतं, वाऱ्याला नडतं, तेव्हा तेव्हा ते ताकदवान बनतं. अरे तू याला ऊनही लागू दिलं नाही, जोराचा पाऊसही लागू दिला नाही, वादळ त्याच्या अंगाला शिवच दिलं नाही. अरे संकटाला सामोरं न गेलेलं पीक भरेल कसं. संकट यायला हवीत, त्याशिवाय क्षमता बाहेर येत नाहीत. संकट यायला हवीत, त्याशिवाय कौशल्य बाहेर पडत नाहीत. संकट यायलाच हवीत, त्यावेळी नवे शोध लागत नाहीत आणि त्याशिवाय विकास होत नाही. ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे. खरं तर दुष्काळ पडला आणि मग आमच्याकडं सिंचन पद्धती अस्तित्वात आल्या. दुष्काळ पडलाच नसता तर सिंचन पद्धत आमच्याकडं अस्तित्वातच आली नसती. स्प्रिंकलरचा शोध लागला नसता, ड्रीप अस्तित्वात आलं नसतं. ह्या अडचणीतून हे मार्ग निघतात, अडचणीतून या सगळ्या गोष्टी निर्माण होतात. हे सगळ्यात महत्त्वाचं. खरं तर एक गोष्ट आपण लक्षात ठेवली पाहिजे, संकटांचा सामनाच केला पाहिजे. गेली 5-6 वर्ष तुम्ही या भागातले एक शेतकरी तर सतत संकटांशी झुंजताय. पहिल्यांदा गारपीट आली, परत लॉकडाऊन झालं, कोरोनाचं संकट आलं, नंतर बाकी परदेशी जाणारा तुमचा माल अडून राहिला, कंटेनर जागेवर थांबून राहिले, क्रॅकिंगचा प्रश्न आला, अनेक संकट झाली. झुंजताच आहात, पण एक गोष्ट सांगू, या संकटातून झुंजून जो उभा राहील तोच टिकेल, हे महत्वाचं. पराभूत कोण होतं? जे हरतात ते नव्हे, तर जे अर्ध्या वाटेतून माघारी फिरतात ते. टिकून राहणं हाच यशाचा सगळ्यात मोठा मंत्र आहे, सगळ्यात मोठा. नाहीतर छत्रपती शिवाजी महाराजांच्या आयुष्यात काय आहे? संकटच तर आहेत. 7,500ची फौज घेऊन फतेह खान आला, मृत्यू आहे समोर. 40,000ची फौज घेऊन अफजल खान आला, मृत्यूच आहे समोर. 1.25 लाखाची फौज घेऊन शाहिस्ता खान आला, मृत्यूच आहे. 3.25 लाखाची फौज घेऊन मिर्झा राजा जयसिंह आला, मृत्यूच आहे. महाराज आग्र्याला गेले, मृत्यूच आहे. पण या प्रत्येक मृत्यूच्या संकटाला महाराज सामोरे गेले, भिडले, लढले. बचावाचा सगळ्यात सर्वोत्तम मार्ग कुठला माहिती आहे? आक्रमण. सगळ्यात सर्वोत्तम मार्ग आहे बचावाचा, आक्रमण. जे संकट येत आहे ना त्याच्यापासून वाचायचं असेल तर सरळ त्याच्यावर चाल करून जा. संकटापासून पळून जाऊन संकट टाळता येत नाहीत, तर संकटांशी भिडून त्याच्याशी लढूनच संकटांना पराभूत करता येतं. ही सगळ्यात आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे, सगळ्यात महत्त्वाची. नुसती दृष्टी असून चालत नाही, दूरदृष्टी असावी लागते. छत्रपती शिवाजी महाराज यशस्वी का झाले? काय होतं हो त्यांच्याकडं?
12 वर्षाचे शिवबाराजे पुण्यात आले. शहाजीराजांनी पाठवलं स्वराज्य उभा करायचा. सैन्य सोबत होतं, फौजा होत्या, संपत्ती होती, काय होतं? काही नाही. मग महाराज असं म्हटले का, जरा होऊ द्या वातावरण नीट, मग करू सुरुवात. महाराज असं म्हटले का, जरा सैन्य वगैरे गोळा करू, ताकद वगैरे वाढवू आणि मग निर्णय घेऊ. महाराज असं म्हटले का, आधी संपत्ती निर्माण करू आणि मग सुरुवात करू? नाही. 1645 साली महाराजांनी राजगड जिंकला. बेवसाऊ होता, गड बांधायची गरज होती. मग महाराज असं म्हणले का, हो नाही, जरा आधी फंड गोळा केला पाहिजे, किल्ला बांधायचा, तर मग आधी फंड्स करून मग किल्ला घेऊया ना. नाही, त्यांनी घेऊन टाकला, सुरुवात केली. 1646 ला तोरणा जिंकला आणि तोरण्याचं बांधकाम करताना महाराजांना सोन्याच्या मोहरांनी भरलेले 7 हंडे सापडले आणि त्या 7 हंड्यातून महाराजांनी राजगड बांधून पूर्ण केला. तुम्ही सुरुवात करा, सृष्टी पाठीशी उभा असते, जगदंबा आशीर्वाद घेऊन तुमच्या मागं उभा असते. परमेश्वर कुणाच्या पाठीशी राहतो? जो सुरुवात करतो, कार्याला सुरुवात करतो, त्याच्या जो विचारच करतोय त्याच्या मागं तो कधीच नसतो. 1670 साली मोगल आणि मराठा संघर्ष प्रचंड वाढला, अफाट वाढला. महाराजांचं बळ तोकडं. दक्षिणेचा सुभेदार आलमगीर औरंगजेब टिकणंच कठीण. महाराजांकडे सामर्थ्य नाही, त्यांच्याशी लढायला संपत्ती नाही. महाराजांनी काय केलं? नंतर बघू म्हटलं, नाही, त्या बलाढ्य सामर्थ्याशी लढायची महाराजांनी सुरुवात केली. त्याच 1670 ला महाराजांनी प्रबळगड जिंकला आणि प्रबळगड जिंकल्यानंतर महाराज त्या प्रबळगडाची पाहणी करायला किल्ल्यावरून पालखीत बसून फिरत होते. पालखीत बसलेल्या महाराजांच्या शेल्याचं एक टोक पालखीच्या बाहेर लोंबकळत होतं. एका मार्गावरनं पालखी जात असताना महाराजांच्या शेल्याचं टोक त्या मार्गावरच्या बोरीच्या झाडाच्या फांदीच्या काट्यात अडकलं आणि महाराजांना ताण बसला. तसे महाराज म्हणाले, पालखी थांबवा. पालखी थांबली आणि महाराजांनी सोबत्यांना सांगितलं, हे बोरीचं झाड आमच्या पुढं जाण्याला आक्षेप घेत आहे. हे बोरीचं झाड आम्हाला अडवत आहे. हे बोरीचं झाड आम्हाला काहीतरी सांगू पाहत आहे. इथं काहीतरी आहे, खणा खणा. माणसं कामाला लागली. त्या बोरीच्या झाडाजवळ खणायला सुरुवात झाली. 5-6 फूट खाली गेले आणि खणखण आवाज आला. दगडी भिंत लागली. इथं दगडी भिंत, खणा. आणखी खणलं आणि खाली 27 घागरी आणि 4 कडया एवढं सोनं महाराजांना सापडलं आणि या संपत्तीतनं महाराजांनी मोगलांबरोबरचा संघर्ष जिंकला. तुम्ही सुरुवात करा, सगळी सृष्टी तुमच्या पाठीशी उभा राहते. सुरुवात करा फक्त. काही अडचण येत नाही. सगळ्यात महत्वाची आता सुरुवात करायची आहे ना. पहिली गोष्ट काय करायचं आहे, ठरलं पाहिजे काय करायचं आहे. 50 वर्षाचं आयुष्य आहे महाराजांचं, पण या 50 वर्षाच्या आयुष्यात एकही घटना अशी नाही, एकही प्रसंग असा नाही की ज्याचं महाराजांनी नियोजन केलं नाही. अहो ते जाऊ द्या, आईच्या गर्भात असतानाच ज्यांच्या आयुष्याचं नियोजन ठरलंय असे जर कोण महापुरुष या सृष्टीत जन्माला आले असतील तर छत्रपती शिवाजी महाराजांशिवाय दुसरं नाव नाही. ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे, सगळ्यात महत्वाची. जन्माला यायच्या आधीच ठरलंय काय करायचं आहे. जन्माला यायच्या आधीच ठरलंय काय निर्माण करायचं आहे. एक साधी गोष्ट सांगतो. 10 नोव्हेंबर 1659 महाराजांनी प्रतापगडावर अफजल खानाचा कोतळा बाहेर काढला. अफजल खानाचा कोतळा बाहेर काढायला महाराजांना फक्त 2 मिनिटं लागली. पण या 2 मिनिटाच्या यशस्वीतेसाठी महाराजांनी तब्बल 1 वर्ष नियोजन केलं होतं. तब्बल 1 वर्ष. मग 2 मिनिटाच्या यशस्वीतेसाठी महाराज जर 1 वर्ष नियोजन करतायत तर 1 वर्षाचं पीक घेण्यासाठी आम्ही किती नियोजन केलं पाहिजे. आम्ही नियोजन करतो. आम्ही कुठे राहतो, कुठल्या वातावरणात राहतो, जिथं शेती करतो आहोत ती जमीन कशी आहे, जमिनीची क्षमता कशी आहे, जमिनीचा कस कसा आहे, जमिनीत पाण्याची अवस्था काय आहे, आजूबाजूचं वातावरण कसं आहे, आपण जिथं आहोत त्या वातावरणामध्ये कुठली पिकं येतात, जमिनीत खनिजं कुठली आहेत, मग कुठल्या खताचा वापर करावा लागेल याचा अभ्यास आमचा झालाय, आम्ही कधी केलाय. आमची अडचण काय झाली माहिती आहे,
आम्ही अभ्यास न करताच उड्या मारतो. अपयशी ठरायचं सगळ्यात महत्त्वाचं कारण आहे, सगळ्यात महत्त्वाचं कारण. ॲबे करे नावाचा फ्रेंच प्रवासी कोकणात उतरला. त्याला महाराजांच्या राजापूरच्या बंदरात जायचं होतं, पण महाराजांच्या कार्यालयातनं जायचा परवाना घेतल्याशिवाय त्याला पुढं जाता येणार नव्हता. म्हणून हा ॲबे करे महाराजांच्या कार्यालयात पोहोचला. पण सगळ्यात महत्त्वाची गोष्ट सांगतो, 150 वर्ष इंग्रजांनी तुमच्या माझ्यावर राज्य केलं, याचं कारण काय असेल ना, तर त्यांच्यात असलेली जिज्ञासा, त्यांच्यात असलेलं कुतूहल. तुमच्या माझ्याबद्दल आपल्याला जेवढं माहिती नाही तेवढं त्यांना माहिती आहे. तुमचा जमिनीचा पोत काय आहे हे त्यांनी लिहून ठेवलंय. तुमच्या इथं वातावरण कसं असतं हे त्याचा अभ्यास त्यांनी करून ठेवलाय, जेवढा आम्ही केला नाही. सगळ्यात महत्वाची गोष्ट, आम्हाला कच्च्या मालाची बाजारपेठ म्हणून वापरलं 150 वर्ष त्यांनी, आम्हालाच कळालं नाही. जहा डाल डाल पर सोने की चिडिया करती है बसेरा, वो भारत देश है मेरा. अरे सोनं निर्माण करणारा एवढा प्रचंड देश, पण आम्हालाच आमच्यात काय आहे याची कल्पना नाही, ती त्यांना होती. याचं कारण काय माहिती आहे? जिज्ञासा, कुतूहल. आम्हाला हे प्रश्नच पडत नाहीत अडचणीचे. सगळ्यात महत्वाची गोष्ट, का आम्ही अपयशी आहे? अभ्यास कधी होतो? जिज्ञासेतून, कुतूहलातून. मला कधी कधी घनश्यामजी प्रश्न पडतो, म्हणजे आमची पोरं शाळेत जातात, 1ली पासून 12वी पदवी पर्यंत शेतकऱ्यांची पोरं आहेत सगळी. उद्या हे शेतीच करणार आहेत, पण 1ली पासून पदवी पर्यंत त्यांच्या शिक्षण क्षेत्रामध्ये किती पुस्तकं कृषी क्षेत्रावर आहेत. भूगोलाच्या पुस्तकात तरी महाराष्ट्राचा हवामान अंदाज आणि महाराष्ट्राच्या हवामानाची रचना आमच्या पोरांना शिकवली जाते का? महाराष्ट्राच्या जमिनीचा पोत कसा आहे, सह्याद्रीचे थर कसे आहेत, इथं कुठली पिकं होतात, याचं अद्ययावत ज्ञान आमच्या पोरांना दिलं जातं का? सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे तो हा आहे, सगळ्यात महत्वाचा. आम्हाला हे ज्ञानच नाही, ही सगळ्यात मोठी आमची अडचण आहे, सगळ्यात मोठी. आम्ही हे दिलं पाहिजे आमच्या पिढीला, जर शेती करायची आहे तर. आमच्या पोरांना काय शिकवलं जातं? इंग्लंडचे चहाचे मळे. आमच्या ऊसाच्या मळाचं बघा ना. मला प्रश्न पडतो, काय शिकवतो आम्ही? 350 वर्षापूर्वीच्या शिवाजी महाराजांचा अभ्यास कसा असेल? 6 जून 1674 राज्याभिषेक झाला. त्यावेळी जर तुम्ही रायगडावर गेला तर तिथं नगारखाना आहे. त्या दिवशीचा सूर्य त्या नगारखान्याच्या बरोबर मधोमध उगवलाय आणि महाराजांच्या माथ्यावर आहे बरोबर. खगोलशास्त्रावर ग्रंथ लिहून घेतलाय महाराजांनी. आमच्याकडे किती माहिती आहे, आम्ही किती अभ्यास करतो? आमच्याकडे जिज्ञासा नावाचा गुण नाही. का नाही सांगतो? इंग्रजांना इथं राज्य करायचं आहे, त्यांना मालक बनवून राहायचं आहे, आम्हाला गुलाम बनवायचं आहे. म्हणून मॅकॅलॉनं जी शिक्षण पद्धती बनवली तीच मुळात गुलाम बनवणारी, ज्यात जिज्ञासा कुतूहलाचा विषयच नाही. मी फिजिक्सचा प्राध्यापक आहे. काय शिकवतो वर्षानुवर्ष? न्यूटन्स लॉ, आईन्स्टाईन्स फॉर्म्युला, एडिसन्स रूल. मला प्रश्न पडतो, पाटील्स फॉर्म्युला, हेमाडेज रूल, डोमसेज लॉ, का नाही हो असं? आमच्यात जिज्ञासाच नाही आहे, सगळ्यात महत्वाची गोष्ट. म्हणजे कधी कधी मला बरं वाटतं, बरं झालं ते सफरचंदाच्या झाडाखाली न्यूटनच बसला होता. ते त्याला प्रश्न तरी पडला, सफरचंद खालीच का पडलं? मग गुरुत्वाकर्षणाचा शोध लागला. आमच्यातला एखादा बसला असता तर आणि पडला असतं सफरचंद खाली, काय प्रश्न पडला असता त्याला? बरं झालं मी असतानाच पडलं. दुसरा प्रश्न, बरं झालं आणखी कुणी नाही, अकेले अकेले खाएंगे. आणि जर एखाद्याला प्रश्न पडलाच सफरचंद खालीच का पडलं आणि त्यानं विचारलं वडिलांना, बाबा सफरचंद खाली का पडलं? बाबा म्हणणार, खा ना मुकाट्यानं, का डोक्याला ताप देतो? हिथं आधीच 21 दिवस पाऊस नाही, तुझा कुठा उद्योग? संपला ना आमचा न्यूटन सफरचंदाच्या झाडाखालीच. अभ्यास कुतूहलात येतं, जिज्ञासेतून निर्माण होतं ज्ञान. हा ॲबे करे महाराजांच्या कार्यालयात गेल्यावर जिज्ञासेपोटी तिथल्या महाराजांच्या अधिकाऱ्याला काय विचारतोय? तो विचारतोय, तुमच्या महाराजांचं सैन्य कमी, तुमच्या महाराजांचं सामर्थ्य कमी,
तुमच्या महाराजांकडे संपत्ती कमी, तरी तुमचे महाराज प्रत्येक लढाईत यशस्वी होत आहेत. तुमच्या महाराजांच्या यशाचं कारण काय? आणि महाराजांच्या कार्यालयातला अधिकारी सांगतोय आमच्या महाराजांच्या यशाचं कारण अभ्यास, प्रचंड अभ्यास. आमच्या महाराजांचा सगळ्या क्षेत्राप्रांताचा अभ्यास आहे. भूगोल नजरेत साठवलाय, इतिहास तोंडपाठ आहे. इथले घाट, रस्ते, नद्या, नाले, पर्जन्य, डोंगर, पर्वत सगळं माहिती आहे महाराजांना. आणि याच साऱ्याचा वापर करून महाराज कमीत कमी सैन्यबळाच्या जोरावर गनिमी काव्याच्या तंत्रानं प्रत्येक युद्ध यशस्वी करतात. आमच्या महाराजांचा अभ्यास हे आमच्या महाराजांच्या यशाचं कारण आहे. आम्ही केलाय अभ्यास. आमचं हवामान कसं, आमच्या जमिनीचा पोत कसा, इथं काय येईल. अभ्यासातून यश मिळतं. सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे ती अभ्यासातून यश. शेती क्षेत्रात आहात ना, या गोष्टी सगळ्यात महत्वाच्या आहेत. ज्ञान 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 हवं. अपुऱ्या ज्ञानाची सगळ्यात मोठी अडचण असते. लोकांना वाटतं खूप काय करावं, अडचण होते. टोमॅटो 200 रुपये किलोवर गेले आणि तो दर बघितल्यावर सगळ्यांनीच टोमॅटो केले. आता 10 रुपयेवर आलाय टोमॅटो. मागच्या वर्षी आल्याचा दर पडला, 4000 रुपयांनी लोकांनी आलं घातलं. यावर्षी 70,000 रुपयेवर गेलं. गेल्या वर्षी बुडलो म्हणून ज्यांनी आलं केलं नाही ते 3दा दवाखान्यात जाऊन आले. का केलं नाही? ज्यांनी 10,000 आलं घातलं ते म्हणले जरा थांबलो असतो तर काय बिघडलं असतं, का सुचलं नाही? का झालं हे? अभ्यास नाही. सगळ्यात मोठी आमची अडचण आहे, सगळ्यात मोठी. ज्या क्षेत्रात आहात तिथला परिपूर्ण अभ्यास हवा, परिपूर्ण. एकीकडे मी बातम्या बघतो 1 एकरमध्ये विक्रमी उत्पन्न, आणि दुसरीकडे बातम्या उत्तर महाराष्ट्रामध्ये गेल्या 6 महिन्यात 200 शेतकऱ्यांच्या आत्महत्या. हे का होतं असं? एकीकडे 1 एकरात विक्रमी उत्पन्न निघतंय आणि दुसरीकडे उत्तर महाराष्ट्रातच फक्त गेल्या 6 महिन्यात 200 शेतकरी आत्महत्या करतायत. काय अडचण आहे? एकीकडे भारतीय अर्थव्यवस्थेचा GDP जगात 5व्या क्रमांकावर येतोय, अर्थव्यवस्था 5व्या क्रमांकावर, आणि तोच भारत देश दरडोई उत्पन्नात मात्र जगाच्या यादीत 141व्या क्रमांकावर फेकला जातोय. म्हणजे फक्त मुठभर लोक श्रीमंत होत निघालीत, बाकीचे खालीच आहेत, जसेच्या तसेच आहेत. आम्हाला चकाकणारा अर्थव्यवस्थेतला 5वा क्रमांक दिसतो, पण ही जी दरी जी प्रचंड वाढत गेली आहे त्यात आम्ही 141व्या क्रमांकावर आहे. मग उत्तर मिळतं एकाला विक्रमी उत्पादन आणि बाकी ठिकाणी 200 शेतकऱ्यांच्या आत्महत्या का घडतात? तो अभ्यास करतोय, तो नियोजन करतोय आणि त्याच्या बळावर तो करणारे सगळेच आहेत. आमच्या गावातली 4 मुलं होती. म्हटले नोकरी मिळत नाही, पाऊस पडत नाही, काहीतरी व्यवसाय केला पाहिजे. मग चौघं एकत्र बसले, म्हणले कुठला व्यवसाय करूया? मग चौघांनी प्रचंड विचार केला आणि विचार केल्यानंतर एक जण म्हटला आपलं गाव जरा आत आहे, गावचं बस स्टँड गावच्या बाहेर आहे, माणसं एसटीतनं उतरली तर त्यांना 2-3 किलोमीटर चालत आत यावं लागतं. आपण जर रिक्षाचा व्यवसाय केला जबरदस्त चालेल. एसटीत उतरणारी माणसं सरळ रिक्षात गावात जोरात व्यवसाय. चौघांनी पैसे काढले आणि चौघांच्या पैशाच्या बळावर चौघात मिळून त्यांनी एक रिक्षा घेतली. रिक्षा घेतल्यावर रिक्षा स्टँडवर लावली. चौघातले 3 रिक्षात मागं बसले, चौथा पुढं बसला. एसटी आली, प्रवासी उतरले, अरे वा रिक्षा आहे, रिक्षात बसून जाऊया. रिक्षा जवळ आले, वाकून बघितलं, मागं 3 पुढं चौथा फुल आहे म्हणे, चलो चलते. 6 महिने यांना ग्राहकच मिळेना. 6 महिन्यानंतर चौघं परत एकत्र बसले, काहीतरी दुसरा उद्योग केला पाहिजे, दुसरा व्यवसाय केला पाहिजे. म्हणजे कुठला व्यवसाय करूया? म्हणजे गावात गाड्या भरपूर आल्यात, पण गाडी पंक्चर झाली तर पंक्चर काढायचं दुकान नाही. पंक्चर काढायचं दुकान टाकू, जोरात चालणार व्यवसायच. परत चौघांनी पैसे काढले, पंक्चर काढायचं दुकान टाकलं. पण गाड्यांचे पंक्चर काढायचं दुकान टाकून 6 महिने झाले तर ह्यांच्या दुकानात एकही गाडी पंक्चर काढायला आली नाही.
का? ह्यांनी पंक्चर काढायचं दुकान 4थ्या मजल्यावर टाकलं होतं. काय करताय? कुठं करताय? कधी करताय? कसं करताय? या प्रश्नाची उत्तरं मिळवणं म्हणजे अभ्यास करणं, हे सगळ्यात महत्वाचं आहे. शेती करता आहात ना, ठरवून घ्या, अभ्यासाने ठरवून घ्या काय करायचंय. हे इथं येईल का? उत्पन्न मिळेल का? वातावरण पोषक आहे का? पीक आलं तर त्याला हमी भाव आहे का? एकूण होणारा खर्च, मिळणारं उत्पन्न याच्यात नफ्याची खात्री आहे का? जिथं बाजारपेठ आहे तिथंच मी लवकर जाऊ शकतो का? ती जवळ आहे का? बाजारपेठेत मला दर मिळेल का? नसेल बाजारपेठ तर तयार झालेला माल साठवायची माझ्याकडे व्यवस्था आहे का? असेल तर ती जवळ आहे का? माल किती काळ टिकेल? दर वाढेपर्यंत तो मला राखता येईल का? या सगळ्याचा अभ्यास, आणि त्याच्यापेक्षा सगळ्यात महत्त्वाचा अभ्यास हा फक्त गावापुरता विचार करून चालणार नाही. आमच्याकडे अडचण काय आहे सांगतो. मगाशी जसं म्हटलं तसं टोमॅटोचा दर वाढला की सगळेच टोमॅटो. मग टोमॅटो 1 रुपये नाही आणि बटाटा परत 150 नाही. तुम्हाला बाजारपेठ समजावून घेता आली पाहिजे. अभ्यास कशाचा हवा आहे? बाजारपेठेचा हवा आहे. काय केलं पाहिजे? कधी केलं पाहिजे? कधी दर आहे? तुम्ही कधीतरी आयात निर्यात धोरण बघितलंय? देशाचा अभ्यास केलाय? काय आयात करतो आपण, काय निर्यात करतो आपण, किती येतं, किती जातं, काय कमी पडतं इथं. वर्षाच्या सुरुवातीला हे प्रसिद्ध होतं. तूरडाळ 200 रुपये पुढे गेलीये, मूग त्याच पटीत आहे, उडीद डाळ तोच दर आहे. आम्ही कडधान्याकडे किती वळतो? आमचं लक्ष नाहीये, आमचा बाजारपेठेचा अभ्यासच नाहीये. ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे, सगळ्यात महत्वाची. बाजारपेठेचं ठरत नाही. मग एक आणखी विषय आहे. आम्ही शेती करतो. शेतीचे 3 प्रकार पडतात. पहिला आहे पारंपरिक शेती, दुसरा आहे व्यावसायिक शेती, आणि तिसरा आहे व्यापारी शेती. आम्ही कुठल्या प्रकारातली शेती करतो? जे आमच्या वाडवडिलांकडनं चालत आली. शिक्षण तर आम्ही घेतलंच नाही. जे आजोबांनी वडिलांना शिकवलं, जे वडिलांनी आपल्याला शिकवलं तेच आपण करत राहतो. नवं काहीच नाही. ती परंपरा, त्यात काही मिळतच नाही. आता काय राहिलंही नाही. व्यावसायिक शेती, व्यावसायिक शेती म्हणजे काय? त्याच्या नियोजनाचे परत 5 टप्पे पडतात. पहिला नियोजनाचा टप्पा आहे उत्पादन कार्यक्रम तंत्र. दुसरा नियोजनाचा टप्पा आहे सरळ कार्यक्रम तंत्र. तिसरा नियोजनाचा टप्पा आहे वक्रता कार्यक्रम तंत्र. चौथा टप्पा आहे गतिमानता कार्यक्रम तंत्र. आणि 5वा नियोजनाचा टप्पा आहे फेरबदल कार्यक्रम तंत्र. हे शेतीच्या नियोजनाचे 5 प्रकार पडतात. उत्पादन कार्यक्रम तंत्र म्हणजे मला अधिकाधिक उत्पादन मिळायचं असेल तर मला काय काय साधन सामुग्री वापरावी लागेल याचा अभ्यास करून ती वापरणं आणि अधिकाधिक उत्पादन मिळवणं, हे उत्पादन कार्यक्रम तंत्र झालं. सरळ कार्यक्रम तंत्र कमीत कमी साधन सामुग्रीत जास्तीत जास्त उत्पादन कसं मिळवायचं, हे सरळ कार्यक्रम तंत्र झालं. वक्रता कार्यक्रम तंत्र बाजारपेठेत मागणी कशाची आहे, काय आवश्यक आहे याचा अभ्यास करून त्या त्या काळात तेच पिकवणं, हे वक्रता कार्यक्रम तंत्रमध्ये येतं. गतिमानता कमीत कमी जोखीम आणि जास्तीत जास्त नफा, हे गतिमानता कार्यक्रम तंत्रात येतं. आणि फेरबदल कार्यक्रम तंत्र जे पिकेल ते विकेल नव्हे, जे विकेल ते पिकेल, त्याला फेरबदल कार्यक्रम तंत्र. बदल स्वीकारला पाहिजे, बदल केला पाहिजे आणि त्या पद्धतीनं पुढे गेलं पाहिजे, हे सगळ्यात महत्वाचं. दुसरा महत्वाचा मुद्दा याच्यातला एक आहे, शेतकऱ्याच्या अपयशाची सगळ्यात महत्वाची कारणं अशी आहेत की आम्ही कुणावर ना कुणावर अवलंबून आहोत. जोपर्यंत आमचं अवलंबित्व कमी होत नाही तोपर्यंत आम्ही शेती यशस्वी व्यवसाय म्हणून करू शकत नाही. ही पहिली गोष्ट आहे. अवलंबित्व याचा अर्थ काय? आम्ही द्राक्षांवरच्या औषधांसाठी परदेशांवर अवलंबून आहे. आमचा उत्पादन खर्च का वाढतोय? कारण ती औषधं थेट परदेशातून आमच्यापर्यंत येतात. आम्ही औषधांचं संशोधन का नाही करत? आमचा उत्पादन खर्च कमी करायचा आहे ना.
अवलंबित्व जसं जसं कमी होईल तसा तसा तुमचा उत्पादन खर्च कमी येईल. पूर्वीच्या काळात काय केलंय बघा. 350 वर्षापूर्वी छत्रपती शिवाजी महाराजांनी सुरुवातच अशी केली की दऱ्याखोऱ्यात शत्रूपासून लपून राहिलेल्या रयतेला परत गावात बोलावलं आणि त्यांना जमिनी दिल्या. जमिनी पण नाही आहेत शेतकऱ्यांकडे. काय कार्यक्रम राबवलाय महाराजांनी. म्हणजे 350 वर्षापूर्वी महाराजांच्या काळात शेतीत यश आहे आणि आज एवढी क्रांती झाली, एवढं विज्ञान पुढे गेलं, एवढं तंत्रज्ञान आलं, तरी महाराष्ट्रात शेतकऱ्यांच्या आत्महत्या होत आहेत. दुष्काळ आजच पडलाय का? पावसाचा खंड आताच आहे का? अहो 350 वर्षापूर्वी महाराजांच्या काळात इतका प्रचंड दुष्काळ पडला होता की माणसाची नजर जगण्यासाठी मेल्या जनावराच्या प्रेतावर पडू लागली आणि भुके पोटी बापाची नजर पोराच्या मांसावर जाऊ लागली. इतकी भयान अवस्था. पण एवढी भयान अवस्था असतानाही छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात महाराष्ट्रातल्या एकाही शेतकऱ्यानं आत्महत्या केली नाही. हे शिवशाहीचं यश आम्हाला मानावंच लागेल. काय केलं होतं महाराजांनी असं? महाराजांनी पहिली गोष्ट केली, अवलंबित्व काढून टाकलं. जमिनी दिल्या. जमीन मोजणीचं तंत्रज्ञान महाराजांनी आणलं. 5 हात लांब 5 तसू 14 मुठींची लांब काठी हे जमीन मोजायचं तंत्र महाराजांनी आणलं. महाराजांच्या हयातीत महाराष्ट्रातल्या जमिनींची 3 वेळा मोजणी झाली. आता आमच्या नावावर जे सातबारे दिसत आहेत त्या सातबाऱ्यांचे उद्गाते राजा शिवछत्रपती शिवाजी महाराज नसते, तुमच्या माझ्या नावावर सातबारे सुद्धा दिसले नसते. महाराष्ट्रातलं पहिलं धरण शिवाजी महाराजांनी बांधलं. आमच्या पुण्याजवळच्या खेडच्या आंबील ओढ्यावरचं धरण जाऊन बघून या. 32 धरणं बांधली महाराजांनी. जलसंधारणाची पहिली योजना शिवाजी महाराजांची. पाणी अडवा पाणी जिरवा ही संकल्पना सुद्धा शिवरायांची. आता पाणी अडवा पाणी जिरवा ही संकल्पना मी बाजूला टाकली आणि ह्याची अडवा त्याची जिरवा हा एक कलमी उद्योग चालू केला, तो भाग वेगळा. पण आजही आमच्याकडे दुष्काळ पडतो आणि आमचं शासन सांगतं शिवकालीन पाणी योजना राबवली पाहिजे. म्हणजे 350 वर्षानंतर सुद्धा आता आभाळात विमानं सोडून ढगावर रसायनं फवारून पाऊस पाडता येतो हे असताना सुद्धा आजच्या काळात आम्हाला दुष्काळावर मात करायला 350 वर्षापूर्वीच्या महाराजांचीच पाणी योजना आठवावी लागते. 72च्या दुष्काळात महाराष्ट्रातल्या सगळ्या विहिरी कोरड्या पडल्या होत्या. पण 11,000 फूट उंचीवर असणाऱ्या रायगडावरच्या गंगासागर तळ्यात मात्र तुडुंब पाणी होतं. गंगासागर तळ्यातून खाली पाणी जमिनीवर आणलेलं. तुम्ही कधीतरी जाऊन बघून या. तिथं कुठलंही मोटर नाही, कुठलंही इंजिन नाही, पण तळ्यातलं पाणी अख्ख्या गडावर फिरवलेलं आहे. बघून या कधीतरी. हे 350 वर्षापूर्वी केलंय महाराजांनी. महाराजांच्या काळात शेतकऱ्यांवर 40 पद्धतीचे कर होते. कर सगळे बंद केले महाराजांनी. जमिनी महाराजांनी दिल्या, बैलजोडी महाराजांनीच दिली, बियाणं महाराजांनीच दिलं. आणि याच्या बदल्यात शेतकऱ्यांनी काय द्यायचंय? 100% उत्पन्नापैकी 60% तुलाच ठेव. हे जे तुला सरकारकडनं जमीन दिली, बैलजोडी दिली, बियाणं दिली, खतं दिली, त्याच्या बदल्यात फक्त 40% परत दे. दुष्काळ पडला सारा माफ, सगळं माफ, अडचण नाही. शेतकरी जे उत्पादन काढायचा तो माल सरकारच विकत घ्यायचं, त्यानं कुठंही जायचं नाही. सरकारच विकत घ्यायचं. सरकार तो माल साठवून ठेवायचं आणि त्याला योग्य दर आला की मग विक्रीला बाहेर काढायचं. मग कोकणातल्या नारळ, पोपळी, सुपाऱ्या घाटावर विकायला यायच्या आणि घाटावरची बाजरी कोकणात विकायला जायची. शेतकऱ्याचा फायदा कसा होईल हे सरकार बघायचं. हमी भावाचा प्रश्न त्या काळात आलाच नाही, कारण मिळणारा भाव एकूण होणाऱ्या खर्चापेक्षा कितीतरी पटीनं जास्त होता. हे तत्कालीनचं सगळ्यात महत्त्वाचं कारण आहे. इंग्रज इथं आले, मिठाचा व्यापार करायचे. महाराजांनी काय केलं? पहिल्यांदा त्यांच्या मिठावरच कर लावला. 1 रुपया किलो मीठ असेल तर कर लावला 10 रुपये. इंग्रजांकडनं मीठ घ्यायचं झालं तर 1 किलो पडायचं 11 रुपयाला आणि इथल्या स्थानिकाचं मीठ पडायचं 1 रुपया किलो, कारण त्याला कर नसायचा. माणसं कुणाचं मीठ घेतील? आपल्या लोकांचा फायदा महाराजांनी बघितला. आमच्या इथं तर दर नाहीच आहे. कांद्याला जरा दर मिळायला लागला
तर 40% निर्यात शुल्क. उकडी तांदळावर आता 20% निर्यात शुल्क लावलंय. आता काही दिवसात साखरेवर सुद्धा निर्यात बंदी लागेल. सगळ्यात महत्वाचा प्रश्न इथं आहे, आमच्या शेती या व्यवसायाचं यश कशात आहे? तुम्ही अवलंबून राहूच नका कुणावर. सगळ्यात महत्वाची म्हणजे बांगलादेशला द्राक्ष जातात, कंटेनरचे ड्रायव्हर कोरोनामध्ये अनेक मयत झाले, कंटेनर चालवणारी लोकच मिळाली नाहीत. जे नवीन आले त्यांनी प्रचंड पैसे वाढवून मागितले. आमची सगळ्यात मोठी अडचण झाली, बऱ्याच लोकांची द्राक्ष निव्वळ कंटेनर अभावी इथंच पडून राहिली. तुम्ही त्यांच्यावर अवलंबून होता, थांबला. अवलंबित्व कमी करा. सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे, सगळ्यात अवलंबित्व नाही. आमची अडचण काय झाली माहितीये का? आम्ही अमाप कष्टाने पीक काढतो आणि सरळ दुसऱ्याकडे नेऊन त्याच्या ताब्यात देतो. आमचा शेतकरी भुईमुग पिकवतो, ढाळ्या बाजूला करतो, शेंगा तोडतो, पोत्यात भरतो आणि भरलेली पोती सरळ विकतो. भाव येतो 3,000 रुपये क्विंटल. ज्या व्यापाऱ्याने त्याच्या शेंगा घेतल्यात तो 4 बायका मजूर म्हणून लावतो आणि त्यांना सांगतो फक्त शेंगा फोडून द्या, टरफलं वेगळी करा आणि शेंगदाणे वेगळे करा. शेंगदाणे भुईमुग तुमचाच, तो फक्त फोडून घेतो. 6,000 रुपयानं शेंगदाणे जातात आणि टरफलं कंपोस्ट खत बनवण्यासाठी बनवली, त्याचाही त्यातनं फायदा काढतो. जो शेंगदाणे घेतो तो तुमचेच शेंगदाणे तेल काढायला पाठवतो. तुमच्याच भुईमुगाचं तेल निघतं, तुम्ही दिवाळीला आणायला जाता, दर सांगतो 10,000 रुपये. तुम्ही भुईमुग कितीला विकला? 3,000 रुपये. मग हे वरचे कशाला 7,000 रुपये त्यांना देता? भुईमुग पिकवताना मग तिथंच शेतात बसून फोडला आणि शेंगदाणे वेगळे केले तर 6,000 मिळतील. तिथंच लाकडी घाणा टाकला तर 10,000 मिळतील. शेती नुसती शेती पिकवणं नाही, प्रक्रिया उद्योग जोपर्यंत तुम्ही उभारत नाही, अवलंबित्व कमी करत नाही आणि शेताच्या बाहेर रस्त्याच्या कडेला तुम्हीच तुमचं सेंद्रिय लाकडी घाण्याचं तेल विकायला बसत नाही, तोपर्यंत तुम्ही शेती हा व्यवसाय यशस्वी करू शकत नाही. ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. मी परवा पुण्याजवळच्या एका आमच्या मित्राकडे गेलो. 5 एकर जमीन. नियोजन काय आहे बघा. 5 एकर जमिनीतनं त्यानं 5 गुंठ शेततळ्यासाठी सोडलं. 1,000 फुटाचा रस्ता सोडला, त्यात 5 गुंठे गेलं आणि उरलेल्या 5 एकर मध्ये त्यानं 9 गुंठ्याचे 20 प्लॉट पाडले आणि त्या 20 प्लॉट मध्ये त्यानं 20 प्रकारच्या भाज्या लावल्या. 9 गुंठ्यामध्ये 20 प्रकारच्या भाज्या लावल्या. देशी कोंबड्यांचं कुक्कुटपालन एका तिथंच चालू केलं. 5 गायी घेतल्या, त्या गायींची जोपासना चालू केली. गायींचं जे शेणखत मिळायचं ते भाज्याला टाकलं जायचं. सेंद्रिय भाज्या यायला लागल्या आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट, तो स्वतः बाजारात नेऊन विकायचा. लोकांनी नव्हे, शासनानं नव्हे, मी म्हणेल तो भाव असंच सांगायचा. भाव ठरवायचा अधिकार त्यानं स्वतःकडे घेतला. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट, शेतीचा त्यांनी स्टॉल नाही, मॉल केला. एका गोष्टीला दर नाही तर दुसरी गोष्ट चौपट दर द्यायची, हिशोब बॅलन्स होऊन जायचा. आमची अडचण काय झाली, आम्ही शेतीला स्टॉल बनवून चाल. आमच्या पश्चिम महाराष्ट्रात आला तर सगळे ऊसच, दुसरं नाहीच आहे काय. त्यांनी 9 गुंठ्यात 20 भाज्या. स्टॉल नाही, मॉल. 5 एकरचाच गडी आहे. आज वार्षिक उलाढाल 1 कोटीच्या आसपास आहे. दर मी ठरवेन. जोपर्यंत दर तुम्ही ठरवत नाही, तुमच्या कष्टाचं दाम तुम्ही ठरवत नाही, तोपर्यंत व्यवसाय यशस्वी होत नाही. ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. हे आम्ही केलंच पाहिजे. प्रक्रिया उद्योग आणि तयार केलेलं विकण्याची सगळ्यात मोठी जबाबदारी ते आपल्याकडे असलं पाहिजे. हा सगळ्यात महत्वाचा विषय आहे, सगळ्यात महत्वाचा. बाकी आमच्याकडं इतर कुठल्या गोष्टीमध्ये कमतरता असला काही प्रकारच नाही. त्यामुळे नियोजन, अभ्यास आणि त्याच्यानंतर सगळ्यात महत्वाचा मुद्दा येतो तो अवलंबित्व कमी करणं. 350 वर्षापूर्वी छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य उभा केलं, पण सगळ्यात महत्वाची पहिली गोष्ट काय केली, त्यांनी धोका कशाचा याचा विचार करून ठेवला. सगळ्यात पहिला मुद्दा, स्वराज्याला धोका कुठून, आणि महाराजांच्या लक्षात आलं
महाराष्ट्राला धोका जमिनीवरनं नाही, महाराष्ट्राला धोका समुद्रावरनं आहे. आम्ही शेती करतो, पेरायच्या दिवशी आम्ही पुढच्या धोक्यांचा विचार करून ठेवला पाहिजे. आम्ही तो विचारच करत नाही, ही आमची सगळी अडचण आहे. आम्हाला वाटतं होईल सगळं नीट. कसं होईल? त्याची तयारी केली का? पूर्वतयारी आहे का? हा सगळ्यात महत्त्वाचा विषय आहे. विचार चांगला आला तर उत्तमच, पण धोके कुठले येऊ शकतात, संभाव्य धोके काय आहेत याचा विचार पहिला करणं हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. त्याला मी दूरदृष्टी असं म्हणतो. तुम्हाला वाटलं होतं कधी पाणी विकत घेऊन प्यावं लागेल? पाणी विकत घेऊन प्यावं लागेल वाटलं होतं का? आज 20 रुपयाला बॉटल घेतो आपण पाण्याची. ज्याच्या सुपीक डोक्यातनं ही कल्पना निघाली असेल ती बिस्लरी कंपनी आज जगात सगळ्यात जास्त श्रीमंत आहे. ॲमेझॉन कुठलीही वस्तू बनवत नाही, ॲमेझॉनची एकही कंपनी नाही, पण जगभरात तुम्हाला जे हवं ते ॲमेझॉन लगेच तुमच्याजवळ पोचवतं. झोमॅटोचं एकही हॉटेल नाही, पण तुम्ही फक्त ऑनलाईन ऑर्डर करायची, अर्ध्या तासात तुमचं जेवण तुमच्या हातात. काय केलं त्यांनी? काहीच नाही. आणि आम्ही सगळं करतो, आमच्या हातात काहीच नाही. कसं जमेल? महत्वाची गोष्ट आहे, सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे, सगळ्यात महत्वाची. हा अभ्यास आहे. महाराजांनी तो विचार केलाय. महाराष्ट्राला धोका कुठून? स्वराज्य उभा करू, पण उभा केलेलं स्वराज्य टिकलं पाहिजे. पीक पेरू, पण निर्माण झालेलं पीक टिकलं पाहिजे. हमी भाव मिळाला पाहिजे, उत्पादन खर्च निघाला पाहिजे आणि नफा झाला पाहिजे. याचं नियोजन हे महत्वाचं आहे. त्यासाठी काय करावं लागेल? आम्ही ते करायला हवं. पूर्वी बरं होतं. पूर्वी जनावरं दावणीला असायची, शेणखतावर शेती चालायची, तेच बैल कोळपणी नांगरणी पेरणीला वापरले जायचे. ट्रॅक्टरचा खर्च नव्हता, डिझेलचा भार नव्हता. शेणखतावर शेती होत असल्यामुळं रासायनिक खतं घ्यावी लागत नव्हती. घरचेच काम शेतात करायचे, त्यामुळं मजुरांना द्यावी लागत नव्हती. मजूर उपलब्ध होते. विहिरीवर मोट असायची, मोट बैलांनाच ओढली जायची. विजेचं कनेक्शन लागत नव्हतं, त्यामुळं विजेचं बिल भरायचा प्रश्न नव्हता. त्यामुळं साहजिकच तुमचा उत्पादन खर्च हा अत्यंत कमी होता. म्हणून त्यावेळी शेतकरी सुखी होता. आता अडचण काय झाली? आम्ही सगळं विकत घेतो, सगळंच विकत घेतो. महाराजांनी काय केलं? पहिला विचार तो आहे महाराजांनी दिलेला. महाराजांच्या लक्षात आलं महाराष्ट्राला धोका जमिनीवरनं नाही, महाराष्ट्राला धोका समुद्रावरनं आहे. परवा 26/11 मुंबईवर दहशतवादी हल्ला झाला आणि मग आम्हाला कळालं महाराज म्हणत होते ते खरं होतं. 350 वर्षापूर्वी हा धोका ओळखला महाराजांनी. देश आमचा, समुद्र आमचा, मग समुद्रावर हुकूमत आमचीच हवी. पण तसं नव्हतं. समुद्रात जर नौका घेऊन जायचं झालं तर आम्हाला पोर्तुगीजांचा परवाना घ्यावा लागायचा. आजही आमची शेतकऱ्यांची परिस्थिती वेगळी नाही. कष्ट आमचे, पीक आमचं, विकायचं का नाही, विकत घ्यायचं का नाही, हा दर का तो दर ठरवायचा अधिकारच आम्हाला नाही. महाराजांनी सांगितलं चालणार नाही, आमचं आहे, आम्ही ठरवू. 350 वर्षापूर्वी. आणि सगळ्यात महत्वाचं युगप्रवर्तक काम महाराजांनी केलं. सम्राट चंद्रगुप्तानंतर हिंदुस्थानात स्वतःचं आरमार उभा करणारे पहिले राजे म्हणून आम्हाला छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घ्यावं लागतं. हे आतापर्यंत कुणाच्या डोक्यातच नाही. कधी भारतीय नौदलात गेला तर नौदलाच्या प्रवेशद्वारावरच लिहिलंय भारतीय आरमाराचे जनक छत्रपती शिवाजी महाराज. नुसते आरमाराचे नाहीत. सगळ्यात महत्वाचं महाराजांनी आंतरराष्ट्रीय ख्यातीची 4 बंदरं उभारली त्यावेळी. आरमार का?
स्वराज्याच्या सीमा सुरक्षित करायच्याच आहेत, महाराष्ट्र सुरक्षित राखायचाच आहे, पण त्याच्याही सगळ्यात महत्वाचा माझा शेतकरी पिकवत असलेला माल, इथले मसाल्याचे पदार्थ हे देशोदेशीला व्यापारासाठी गेले पाहिजेत. मग त्या बंदरातून महाराजांची किमान वर्षातून 2 जहाजं इराण तुर्कस्तानला व्यापार करायला जायची, मस्कत पर्यंत जायची. आपल्याला वाटतं आत्ताच आम्ही द्राक्षे बांगलादेशला पाठवतो, 350 वर्षापूर्वी पण महाराज पाठवत होते. हे त्यावेळी केलंय महाराजांनी 350 वर्षापूर्वी. पण याच्यात सगळ्यात महत्वाची गोष्ट काय आहे? आरमार उभा करायचं तर जहाजं हवीत. मग जहाजं बनवण्याचं तंत्रज्ञान आमच्याकडे आहे, तोफा हव्यात, दारुगोळा हवा. तत्कालीन काळात जहाजं इंग्रजांकडनं विकत घ्यावी लागायची, तोफा पोर्तुगीजांकडनं विकत घ्याव्या लागायच्या, दारुगोळा डचांकडनं विकत घ्यावा लागायचा. आणि महाराज घेतही होते, ते देतही होते. पण महाराजांनी विचार केला, इंग्रज आज जहाजं देत आहेत, पोर्तुगीज आज तोफा देत आहेत, डच आज दारुगोळा देत आहेत, पण उद्या हे देणं यांनी बंदच केलं तर? परदेशातनं आज आम्हाला द्राक्षांवरची औषधं येत आहेत, उद्या परत कोरोनासारखं काही आलं, औषधांचं काय? उद्या परत असं काही संकट आलं, आमची द्राक्ष बांगलादेशला जातील काय, मलेशियाला पोचतील काय, युरोपात जातील काय? मग आम्ही करायचं काय? आम्ही उपाय काय शोधून ठेवले? महाराजांनी त्यावेळी सांगितलं, जी माणसं दुसऱ्याच्या खांद्यावर अवलंबून असतात ती माणसं केव्हाही ढासळतात, जी माणसं स्वतःच्या पायावर उभा असतात त्यांना कोसळण्याचा धोका नसतो. स्वतःच्या पायावर उभा राहा. शेतीचा व्यवसाय यशस्वी करायचा असेल तर सगळ्यात पहिली गोष्ट आहे, शेतकऱ्यांनी स्वतःच्या पायावर उभा पाहिजे, कुणावरही अवलंबून नको, अजिबात नको, गरजच नाही. हा पहिला सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे. आम्ही त्या दृष्टीनं किती प्रयत्न करतोय, आम्ही त्या दृष्टीनं किती आज जातोय, रचना किती करतोय. शेती याचा अर्थ पेरणी करायची, कापणी करायची, मळणी करायची एवढ्या पुरतं मर्यादित नव्हे. शेती संलग्न अनेक क्षेत्र आहेत. आज जमिनीचा कस, पोत, त्याच्यासाठी काय काय आवश्यक आहे ते संशोधन वेगळं आहे, कीटकनाशकांची निर्मिती वेगळी आहे, पीक जोमदार होण्यासाठी त्याच्यावर फवारणारी येणारी औषधं वेगळी आहेत. आणि त्याच्याही पेक्षा सगळ्यात महत्वाचा प्रश्न असा आहे की आमची अडचणी काय आहे? सगळं उत्तम होतो पण गारपीट झाली आणि सगळंच गेलं. मग गारपीटमध्ये टिकणारं वाण आम्ही तयार नाही करू शकत का? सोयाबीन चांगला आलं होतं पण मध्ये 4 आठवड्याचा पावसाचा खंड पडला, माना टाकल्या. मग 4 आठवड्याचा पावसाचा खंड पडला तरी टिकून राहणारं, ताण सहन करणारं वाण आमच्याकडं नाही का हो? हे आम्ही निर्माण नाही का करू शकत? याच्यासाठी आम्ही संशोधन केलंय का? शेती ही पण आहे ना हो. घनश्यामजींना स्वतःची शेती करता आली असती, ते कशाला या क्षेत्रात घुसले? 4 चांगली उत्पादनं तयार करावी, ती लोकांपर्यंत द्यावी, जेणेकरून त्यांना उत्तम शेती करता येईल. हा विचार का? आमच्या किती मुलांना आम्ही तयार करतो असं? चल कमी पावसात येणारं सोयाबीनचं वाण तयार कर, चल भाजीपाल्याचं हे वाण तयार कर. याच्यात आम्ही संशोधन केलंय. रासायनिक खतांचा मारा एवढा केला, आमच्या पश्चिम महाराष्ट्रातल्या जमिनी आता क्षारपड झाल्यात, उपयोग नाही, काही उगवतच नाही. किती जमिनींची काळजी घेतो आपण. मग त्या क्षारपड जमिनी पुन्हा कसदार करण्यासाठी काही तंत्रज्ञान आहे का? ते कसं विकसित करता येईल, काय करावं लागेल त्यासाठी? त्याच्यासाठी आम्ही आमच्या काही पोरांना कामाला लावलंय का? त्या अभ्यासाला, संशोधनाला, तंत्रज्ञान करायला सांगितलंय का? या क्षेत्रात का नाही जात आम्ही? सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे, तुमचं पीक उत्तम आहे आणि तुम्हाला हवामानाचा अचूक अंदाज नेमका कळाला तर पिकाचं नुकसान टाळता येतं. अचूक हवामान सांगणारी आमची मुलं आम्ही तयार नाही करू शकत का? तेही शास्त्रच आहे ना. मग त्या शास्त्राचा अभ्यास का नाही? या नवनव्या शास्त्रांमध्ये आम्ही आमची नवी पिढी तयार केली पाहिजे. सगळ्यात महत्वाचा विषय आहे. बाकीच्या गोष्टी महत्वाच्या आहेतच, तुमच्या माझ्या अपेक्षा त्याच आहेत, पण त्या होतील ना होतील त्या तुमच्या माझ्या हातात नाहीत. निसर्गाचा लहरीपणा हा तुमच्या माझ्या हातातच नाहीये. हमी भाव
तुमच्या माझ्या हातात नाहीच आहे. मग आपल्या हातात काय आहे? कमीत कमी क्षेत्रात जास्तीत जास्त उत्पादन कसं काढायचं, आम्हाला त्याचा अभ्यास करावा लागेल. त्या दिशेनं आम्हाला पावलं टाकावी लागतील. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे, संकट येत राहतात. म्हणजे एक वैतागलेला शेतकरी एका साधू महाराजांकडे गेला. म्हटला, महाराज, या अडचणी संकटांना कंटाळलोय, आता सतत काही ना काहीतरी आहे. गारपीट आली, आता पावसाच नाही, वैताग आलाय नुसता, काहीतरी सुखाचा मंत्र द्यावं. ते साधू महाराज म्हटले, तुला मंत्र देतो, पण उद्या सकाळी देतो, पण आज रात्री माझं एक तू काम केलं पाहिजेस. म्हटला, काय? म्हटले, तिकडं पलीकडं माझे सगळे उंट मी बांधून ठेवलेत. आज रात्रभर माझ्या उंटाची तुला राखण करावी लागेल, करशील का? म्हटला, सुखाचा मंत्र देणारा असेल तर चालेल, करतो. राखणच करायची आहे ना? साधू महाराज म्हटले, हो, राखणच करायची आहे, फक्त एक अट आहे. म्हणे, काय? सगळे उंट झोपल्याशिवाय तू झोपायचं नाही. सगळे उंट ज्या क्षणी झोपतील एकाच वेळी, तेव्हा मग तू झोप, माझी काय अडचण नाही, मी तुला सकाळी मंत्र देतो. या शेतकऱ्याला वाटलं, त्याला काय, 9:30 वाजलेत, 11-12 वाजेपर्यंत उंट जागे राहतील, परत झोपतील, आपणही झोपून घेऊ. एवढं होतंच की टीव्हीवर कार्यक्रम बघत. झालं, उंटाच्या तिथं हा बसला. 12 वाजले, 1 वाजले, मग तेवढ्यात एक उंट झोपला. म्हणला, झाली सुरुवात आता. ते झोपतय ना झोपतय, तर दुसरं पेंगायला लागलं. म्हटला, बरं झालं. दुसरा उंट झोपला, तर पहिलं उठून उभा राहिलं. ते उठलं तोपर्यंत तिसरं झोपलं. म्हटला, बरं झालं. तोर चौथं उठून उभा राहिलं. 5वं झोपतय, तोर 2 नंबरचं उठून उभा राहिलं. अख्खा रात्रभर हा वाट बघत बसला, पण सगळे उंट एकाच वेळी झोपलेच नाहीत. हा उठला तर तो झोपतोय, तो झोपला तर तो उठतोय. अशी रात्रीत वेळच आली नाही की सगळे एका वेळी झोपलेत. वैतागलेला, डोळे तरवटलेला, जागरण झालेला सकाळी तो साधू महाराजांना पुढे गेला. म्हटला, द्याल ना मंत्र? साधू महाराजांनी विचारलं, झोप कशी झाली ते मला सांग. नाही, म्हटला, झोप झालीच नाही, झोपलोच नाही रात्रभर. म्हणे, का? अहो, सगळे उंट एकाच वेळी कधी झोपलेच नाहीत. हे झोपताय तोवर दुसरं उठून उभं राहायचं, ते झोपताय तोवर तिसरं उठायचं, कोण ना कोण जाग होतच, मला झोपताच नाही आलं. साधू महाराज म्हटले, तुझ्या शेतकऱ्याच्या आयुष्याचं पण नेमकं तसंच आहे. एक संकट गेलं तर दुसरं संकट उठून उभाच राहतं. ते जातंय जातंय असं वाटतं, तोपर्यंत तिसरं उठून उभा राहतं. शेतकऱ्याच्या आयुष्यात अशी कधी वेळच येत नाही की ज्या दिवशी एकही संकट त्याच्या दारावर उभा नाही. हे आयुष्य आहे, पण संकटच माणसांना घडवतं, एवढं ध्यानात घे. संकटच माणसातल्या क्षमता बाहेर काढतं, एवढं लक्षात घे. फक्त त्याला सामोरं जाण्याचा धीर हवा, सामर्थ्य हवं, आणि सगळ्यात मोठी हिंमत हवी. आणि सगळ्यात हिमतीचा या जगात जर कोणी माणूस असेल तर तो फक्त शेतकरी आहे, फक्त, बाकी नाहीच आहे कोणी. हा उघड्या माळा रानावर उभं पीक आभाळाखाली मोकळा ठेवून कुणी झोपल का निवांत? सगळी संपत्ती उघड्या माळावर आहे. एखाद्यानं तिजोरी काढून रानात नेऊन झोपून दाखवावं, ही हिंमत आहे हो, हे सामर्थ्य आहे शेतकऱ्याचं. फक्त एक गोष्ट आहे, आल्या प्रसंगाला सामोरं जाण्याचं प्रसंगावधान हवं. महाराज यशस्वी का झाले? प्रत्येक क्षण मृत्यूचा आहे, पण महाराज कधीच कुठं गोंधळलेले दिसले नाहीत, अडखळलेले दिसले नाहीत, विचलित झालेले दिसले नाहीत. कुरुक्षेत्रावर भगवान श्रीकृष्णांबरोबर आलेला सार्थ अर्जुन सुद्धा गोंधळला, पण छत्रपती शिवाजी महाराज साक्षात मृत्यू समोर असतानाही कुठेही गोंधळलेले दिसत नाहीत, अजिबात नाही. महाराजांकडे एक अलौकिक गुण होता, स्वतःच्या भावनांवर त्यांचं विलक्षण नियंत्रण होतं. विलक्षण स्थिर असायचे, काही होऊ दे, कुठलंही संकट येऊ दे. बघा ना, महाराज अफजल खानाच्या मिठीत गेले आणि अफजल खानानं पहिला वार महाराजांच्या मस्तकावर न केला. महाराजांनी चिलकत घातलं होतं म्हणून बचावले, पण तो एक क्षण महाराज गोंधळले असते तर इतिहास वेगळा घडला असता, स्वराज्याचा ग्रंथच आटोपला असता. पण त्या क्षणी सुद्धा महाराज स्थिर राहिले आणि दुसऱ्या क्षणी वाघनख खानाच्या पोटात खुपसली आणि कोतळा बाहेर काढला. हे स्थिर राहणं फार महत्वाचं आहे.
आता ज्या अघटित घटना घडतायत ना, त्याचं कारण एवढंच आहे, आमचं भावनांवर नियंत्रण राहत नाही. शेतकऱ्यांच्या आत्महत्या सगळ्यात जास्त दुर्दैवी आहेत, सगळ्यात जास्त. हिमतीनं सामोरं जायला हवं, धीर ठेवायलाच हवा. रात्र येते पण सूर्य देखील उगवतोच आणि प्रकाश पडतो, हेही ध्येनात ठेवायला हवं. हा काळ फक्त काढता यायला हवा. आणि जो हिमतीनं प्रसंगदानानं संकटांना सामोरं जातो ना, तो जिंकतो. गरज ती आहे. एकदा एक कोला तोंडात हाड चगळत चगळत जंगलातनं रमत गमत चालला होता. तेवढ्या त्याला समोरनं सिंह येताना दिसला. सिंह बघितल्यावर याची पाचावर धारण बसली. आता म्हणला संपलं, आज पार्टीच आहे सिंहाची. सिंह जवळ येतोय पण आता पळून जाता सुद्धा येईना. त्या कोल्यानं प्रसंगावधान असं राखलं, गर्दिशी सिंहाकडे पाठ केली आणि तिथंच खाली बसला. जरा सिंहाची चाहूल घेतली आणि सिंह जवळ आल्यावर कोला मोठ्यानं म्हणाला, सिंहाच्या मांसाची चव पण मस्तच, मजाच येते खायला. एखादा जिवंत सिंह जर भेटला असताना तर आता हितच फडशा पाडला असता. त्या कोल्ह्याचं हे बोलणं सिंहानं ऐकलं. सिंह असून जागच्या जागावर थबकला. हे काय खरंच खाते का काय सिंहाला? उगा धाडस करायचो, पुढं जायचो, हे आपली शिकार करायचं. त्याचं ते बोलणं ऐकूनच सिंह मागच्या माग पसार झाला. कोल्ह्याच्या प्रसंगावधानानं त्याला वाचवलं. पण ह्या दोघांची ही गंमत झाडावरनं एक माकड बघत होतं. त्यानं कोल्ह्याचा डाव ओळखला. हे चगळतंय हाड दुसरंच, मारली थाप. सिंहाचं मटण फारच चवदार दिसतंय वाटतं. एखादा जिवंत सिंह मिळाला तर इथंच फडशा पाडीन. त्यानं हे सगळं सिंहाला सांगायचं ठरवलं. म्हटलं आपण जर हे सिंहाला जाऊन सांगितलं तर आपण सिंहाच्या नजरेत लगेच वर होणार, आपल्याला परत जंगलात अडचण नाही. सिंह काय परत आपला फडशा पाडत नाही. सिंहाच्या जवळ जायचा उत्तम मार्ग आहे. तो माकड लगेच सिंहाजवळ गेला. सिंहाला म्हणाला, त्या कोल्यानं तुम्हाला फसवलं. तुम्हाला बघून खरं तर तो भिहाला पण पाठ करून बसला आणि तुम्हाला भीती वाटावी म्हणून ते हाड चगळत म्हणाला, ते कोला काय सिंहाची शिकार करताय वे, तुम्ही पण आपला आलाय मागारा. आता सिंहाला राग आला, मला फसवतो, जंगलच्या राजाला फसवतो, तू चल. आता त्याच्याकडे बघतो, तू चल. माकड आणि सिंह दोघं निघाले कोल्याकडं. कोल्यानं या दोघांना येताना बघितलं. त्याला माकडाची खेळी लक्षात आली. म्हणलं आता काय आपलं राहत नाही. पण कोला प्रसावधानी. ते दोघं जवळ येतात बघितलं तसं कोल्यानं परत पाठ फिरवली आणि कोला खाली बसला. दोघं जवळ आले तसा कोला त्यांना ऐकू जाईल अशा आवाजात म्हणाला, काय पण हे माकड माझ्याजवळ फुशारक्या मारून गेलंय. 5 मिनिटात तुमच्या जवळ सिंहाला हजर करतो, मग करा शिकार त्याची. अर्धा तास झाला तरी अजून माकड त्या सिंहाला घेऊन आलं नाही. ते ऐकून सिंह जागच्या जागी आउट व्हायची पाळी आली. म्हणजे हा माकडाचाच डाव आहे मला इथपर्यंत आणायचा. त्यानं विचार न करता दुसऱ्या मिनिटाला माकडाचा फडशा पाडला. कोला निवांत. परिस्थिती कोणतीही असू द्या, संकट कोणतंही असू द्या, फक्त स्थिर बुद्धीनं प्रसंगावधान राखून सामोरं जाता आला पाहिजे. सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. अहो, जगाचे पोशिंदे आहात तुम्ही. केवढी मोठी ताकद आहे तुमच्यात. काय करू शकता तुम्ही? 750 वर्षाचं पारतंत्र्य महाराजांनी फक्त 35 वर्षात हटवलं. कुणाच्या बळावर? कोण होतं महाराजांच्या सोबत? या माय पंढरीतला शेतकरी होता. ही शेतकऱ्यांनी केलेली क्रांती आहे. ज्या हातात नांगर पेलायची ताकद आहे त्या हातात तलवार धरायचं सुद्धा सामर्थ्य आहे, हे इथल्या शेतकऱ्यांनी दाखवलं. 350 वर्षापूर्वी महाराष्ट्रात उभा राहिलेलं स्वराज्य हे शेतकऱ्यांनी निर्माण केलेलं राज्य आहे. शेतकरी मनात आणलं तर स्वराज्य उभा करू शकतो. अरे मग तुम्हाला स्वतःचं राज्य उभा करता येत नाही का? करता येऊ शकतं. हवं ते मिळवता येऊ शकतं. फक्त त्या ताकदीनं आम्ही सामोरं जायला हवं. समर्थपणे या सगळ्या क्षेत्रांना भिडायला हवं. उद्याच्या भविष्य काळाचा विचार करायला हवा आणि उद्यासाठी काय हवं याचा विचार करून पावलं टाकायला हवीत. हे सगळ्यात आणि सगळ्यात महत्त्वाचं आहे. ही सगळ्यात महत्त्वाची गरज आहे. आता फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा, भुकेसारखा दुसरा शत्रू नाही. भली भली माणसं चुकीच्या दिशेला वळतात, याचं एकमेव कारण आहे
भूक. माणसांची बुद्धी स्थिर ठेवायचं काम फक्त पोट करतं आणि पोट भरायचं काम फक्त शेतकरी करतो. हे विश्व जर संपन्न, समृद्ध आणि स्थिर करायचं असेल तर ते सामर्थ्य फक्त शेतकऱ्यात आहे. कारण प्रत्येकाची भूक शमवण्याचं अन्न, ते धान्य निर्माण करायची शक्ती फक्त काळ्या मातीत आणि तुमच्यात आहे. हे पहिलं मोल आणि महत्त्व आपण लक्षात ठेवायला हवं. ही सगळ्यात महत्त्वाची गरज आहे, सगळ्यात. त्यामुळं आपण शेतकरी असल्याचा अभिमान बाळगायला शिकलं पाहिजे. माझी अपेक्षा अशी आहे की शेताच्या बांधावर इंग्रजीत फाड फाड बोलणारा शेतकरी मला बघायचा आहे. स्वतःचं खाजगी हेलिकॉप्टर असलेला शेतकरी आपल्या माला संदर्भातली चर्चा करायला परदेशात जाताना मला बघायचं आहे. आणि त्याच्या पोटी जन्म घेणाऱ्या पोरानं मला आयुष्यात शेतकरीच व्हायचं आहे म्हणून अभिमानानं उभा राहिलेला आपल्याला बघायचं आहे. या क्षेत्राला मरण नाही, हे क्षेत्र अमर आहे. इतर क्षेत्रामध्ये जर प्रगती होतीये तर या क्षेत्रामध्ये सुद्धा आम्ही त्याच वेगानं पुढं जायला हवं, त्याच वेगानं आम्ही झेपावायला हवं. ही आमची सगळ्यात महत्त्वाची गरज आहे. त्यामुळं कष्ट त्याला पर्याय नाही. यशाला शॉर्टकट नसतो. यश अपघातही नव्हे किंवा यश हा चमत्कार सुद्धा नव्हे. तुम्हाला कष्ट करावंच लागतं. एवढीशी मुंगी बघितली, तिचं डोकं केवढंसं, डोक्यातला मेंदू केवढासा, तरी त्या मुंगीला बरोबर कळतं कुठल्या गावातल्या कितव्या आळीतल्या, कितव्या घरातल्या, कितव्या खोलीतल्या, कितव्या कपडावरच्या, कितव्या फळीवर किती नंबरचा साखरेचा डबा आहे. सांगावं लागत नाही, रस्ता दाखवावं लागत नाही. मुंगी कणभरच असते पण मनभर साखर फस्त करते. एका तत्वचिंतकाला कुणीतरी विचारलं, हे जग कधी संपेल? तो असं म्हणाला, ज्या दिवशी एखादी मुंगी निवांत एकाच जागी आराम करताना बसलेली तुम्हाला दिसेल त्या दिवशी समजून जा जगाचा अंतकाळ जवळ आला आहे. मला फक्त निवांत आराम करत बसलेली मुंगी दाखवा, चुकून दिसणार नाही, चुकून. पावसाळ्याच्या 4 महिन्याची बेगमी करण्यासाठी 8 महिने ती अविरत काम करत असते. 8 महिने स्वतःच्या वजनाच्या चौपट ओझं पेलायची ताकद त्या एवढ्याशा जीवात आहे. सतत काम, सतत काम, सतत काम. यशाचा सगळ्यात मोठा राजमार्ग आहे सातत्य आणि चिवटपणा. मागच्या वर्षी काही लोकांनी आलं केलं 4,000 रुपये दर, ह्या वर्षी आहे काय उपयोग नाही. उद्योग क्षेत्राचा सगळ्यात मोठा नियम आहे, ज्या क्षेत्रात उतराल त्या क्षेत्रात कमीत कमी 3 वर्ष काम करा, तुम्ही यशस्वी व्हाल. आणि शेती क्षेत्रातला सुद्धा नियम सांगतो, एक पीक कमीत कमी 3 वर्ष सातत्यानं घ्या. भले पहिले 2 वर्ष तोटा होईल पण 3ऱ्या वर्षी ती माती एवढं भरभरून देईल की मागच्या 10 वर्षाचा हिशोब पूर्ण करेल. तेवढं सामर्थ्य शेतीत आहे. सातत्य ठेवा, फक्त सातत्य. शेतकरी यशस्वी कुठले होत आहेत? ते यशस्वी होत आहेत जे सातत्यानं पुढं जात आहेत, चिवटपणानं पुढं जात आहेत. हा सगळ्यात महत्वाचा मार्ग आहे, सगळ्यात महत्वाचा. मार्गदर्शन, शिक्षण, ज्ञान, माहिती याच्यासाठी आसपास आता अनेक संसाधनं उपलब्ध आहेत. जय बाबाजी कृषी सेवा केंद्र, आमचे अमोलजी उपलब्धच आहेत सतत. मला कौतुक यासाठी वाटलं की असं मार्गदर्शन होत नाही हो. शेतकऱ्यांना हे ज्ञान दिलं जात नाही. ह्या पद्धतीचं जर जागोजागी होत राहिलं तर निश्चितपणे शेतकरी यशोशिखरावर असेल. ही सगळ्यात मोठी वस्तुस्थिती आहे, सगळ्यात मोठी. आम्हाला ते करता यायला हवं. फक्त एकच गोष्ट, ज्या ठिकाणी ॲमेझॉन नदीचा उगम होतो त्या ठिकाणी दर सेकंदानं 1 पाण्याचा थेंब पडतो. म्हणजे 7 सेकंदाच्या एका थेंबाच्या सततच्या पडण्यानं जगातली सगळ्यात लांब असलेली ॲमेझॉन नदी तयार झाली आहे. पण गेली हजारो वर्ष 7 सेकंदानं 1 थेंब हा क्रम तिचा कधीच चुकला नाही, अजिबात नाही. हे सातत्य तिला मोठं बनवणारं ठरलं. शेतकऱ्याला मोठं तुमचं सातत्यच बनवू शकतं, ही सगळ्यात मोठी गोष्ट आहे, सगळ्यात मोठी. हल्ली झालंय काय, हे सातत्य मागं पुढं होत आहे. काय काय आता
नवीन विचारतात. सगळ्यांना फास्ट यश पाहिजे, त्यासाठी वाट बघायची तयारी नाही. नव्या पिढीत थोडासा तो प्रवाह जास्त आहे. पण मला कौतुक यावेळी वाटतं की परदेशातल्या उत्तम प्रतीच्या नोकऱ्या सोडून आमची मुलं आता भारतात येऊन शेती करतायत. अनेक मुंबई पुण्याची IT क्षेत्रातली तरुण पोरं लाखोंचं पॅकेज सोडून आता गावी येऊन शेतीत नवे नवे प्रयोग करतायत. हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. या क्षेत्राला उंची निर्माण करून देणं हे तुमचं माझं सगळ्यात महत्त्वाचं काम आहे. जय बाबाजी कृषी सेवा केंद्र ते करतंय याचा आनंद आहे. कष्ट करून काम करून कुणी मरत नाही. काय काय लोक सांगतात इतकं काम करायचं आहे, वे मरायचं आहे का? कामानं माणूस कधीच मरत नाही. माणूस कामाच्या ताणानं मरतो, हे पहिलं लक्षात ठेवा. आणि ताण कधी वाढतो? काम साठलं की. काम कधी साठतं? रेंगाळत ठेवलं की. रेंगाळत कधी ठेवतो? गांभीर्य नसलं की. गांभीर्य कधी नसलं? बघू काय होईल ते होईल अशी भावना असली की. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवा, सगळ्यात यशस्वी कोण आहेत माहिती आहे का? जे शेती दुसऱ्याच्या खांद्यावर न चालवतात ते अपयशी आहेत. एका शेतात एका चिमणीनं घरटं बनवलेलं, पिलाला जन्म दिला आणि तिची छोटी छोटी पिलं घरट्यात होती. ती चिमणी रोज सकाळी दाणे गोळा करायला बाहेर जायची आणि संध्याकाळी घरट्यात परत यायची. त्या दिवशी सुद्धा ती संध्याकाळी घरट्यात परत आली, तशी तिची सगळी पिलं घाबरलेली दिसली. तिनं विचारलं, पिलानो का घाबरलाय? आणि ती चिमणीची पिलं म्हणाली, या शेतातला शेतकरी आला होता आणि तो असं म्हणत होता की माझ्या मुलांना सांगून हे सगळं पीक आता उद्याच काढायला लावतो. आता शेतकऱ्यानं पीक काढल्यावर आपलं घरटं मोडेल, मग आपण राहायचं कुठं? चिमणी म्हणली, असू द्या, तो शेतकरी काय इतक्यात पीक काढत नाही, नका काळजी करू. आणि तसंच झालं. दुसरा दिवस, तिसरा दिवस, 8 दिवस झाले, शेताकडं कोणी फिरकलंच नाही. एके दिवशी चिमणी संध्याकाळची परत आली. पाखरं चिमणी पिलं तिची घाबरली दिसली. चिमणीने विचारलं, अरे का घाबरलाय? पिलं म्हणाली, तो शेतकरी आज परत शेतात आला होता, मुलांना सांगून सुद्धा त्यांनी पीक काढलं नाही. मुलांचं जाऊ दे, मी आता मजुरांकडनंच हे पीक काढून घेतो. आई, आता तो शेतकरी मजुरांकडनं पीक काढेल, मग आपलं घरट्याचं कसं व्हायचं? मग आपण कुठं राहायचं? आता काय करायचं? चिमणी म्हणली, शांत बसा, काही होत नाही, निवांत राहा. आणि तसंच झालं. 15 दिवस त्या शेताकडे कुणीच फिरकलं नाही. 15 दिवसानंतर चिमणी शेतात आली, घरट्यात परतली. पाखरं परत घाबरलेली. चिमणीने विचारलं पिलांना, का घाबरलाय? पाखराची पिल्लं, ती चिमणीची पिल्लं म्हटली, तो शेतकरी आज आला होता, तो आज असं म्हणाला, मुलांना सांगून बघितलं पीक काढलं नाही, मजुरांना सांगितलं त्यांनी ऐकलं नाही, आता मी कुणाची वाट बघणार नाही, उद्यापासून मी स्वतःच हे पीक काढणार. चिमणी म्हटली, असं म्हटला? मग आता आपल्याला घाई करावी लागेल, आता उद्याच पीक निघणार. आणि चिमणीनं आपल्या पिलांना पंखात घेतलं आणि गाई गेले काही दिवस बनवत असलेल्या नव्या घरट्यात आपल्या पिलांना सुखरूप घेऊन गेली. दुसऱ्या दिवशी शेतकरी रानात आला आणि त्यांनी सगळं पीक काढलं. पिलांना आश्चर्य वाटलं. याच्या आधी 2 वेळा शेतकरी म्हटला होता पण त्यानं पीक काढलं नाही, पण काल आपण असं म्हटलं आणि पीक खरंच निघालं. पण आपल्या आईला हे कसं कळलं? पिलाने आईला विचारलं, तुला कसं कळलं की आता आज शेतकरी पीक काढणार असते? चिमणी म्हणाली, जोपर्यंत शेतकरी असं म्हणत होता मुलांकडनं काढून घेतो, होणार नव्हतं. जोपर्यंत शेतकरी असं म्हणत होता मजुरांकडनं करून घेतो, होणार नव्हतं. ज्या दिवशी तो स्वतः म्हणाला आता मलाच करावं लागेल, त्याच वेळी ते होणार होतं. शेती इतरांच्या जीवावर नव्हे, स्वतःच्या बळावर करायची असते. हे ज्याला कळतं तो शेतकरी यशस्वी होतो. ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे. यशस्वीपणाचा फक्त आणखीन एक नियम सांगतो. सृष्टीचं काम आहे, सगळं दिवस होते तशी रात्र होते, तसं चांगले दिवस तसे वाईट दिवस, जसा पाऊस तसा दुष्काळ हे वाट्याला येतच राहतं. धीरानं, सातत्यानं, नियोजनपूर्वक अभ्यासानं वाटचाल करत राहणं हे यशाचं सर्वोत्तम गमक आहे. फक्त एकच, परतीचे दोर कापून टाकायला हवेत. ज्या माणसांकडं पर्यायच नसतो त्यांची शेती फुलतेच फुलते, आणि ज्या माणसांकडं पर्याय असतात त्यांची शेती त्याच्या दुर्लक्षामुळं करपून जाते. ही सगळ्यात मोठी गोष्ट आहे. पर्याय ठेवू नका, परतीचे दोर कापून टाका, तेव्हा शेतात यशस्वी व्हाल. एक साधू महाराज होते, ते नाचायला लागले की पाऊस पडायचा, नाचायला लागले की पाऊस पडायचा. एकदा 4 तरुण मुलं त्यांच्याकडे गेली आणि ती तरुण मुलं त्या साधू महाराजांना म्हणाली, तुम्ही नाचल्यावर जर पाऊस पडत असेल तर आम्ही नाचल्यावर सुद्धा पाऊस पडला पाहिजे.
साधू महाराज म्हटले, पडेलही, मला काही हरकत नाही. नाही नाही, तसं नाही, तुम्ही नसल्यावर पडतोय ना, मग आम्ही नसल्यावर पण पडला पाहिजे, स्पर्धा लावूया. महाराज म्हणले ठीक आहे. दुसऱ्या दिवशी पहाटे 4 वाजता हे साधू महाराज आणि ती 4 तरुण मुलं एका माळरानावर गेली. साधू महाराज म्हटले, करा सुरू. एका तरुणानं नाचायला सुरुवात केली. अर्धा तास झाला, तास झाला, 1.5 तास झाले, 2 तास झाले. तो नाचून दमला, थकला, थांबला, पाऊस पडलाच नाही. मग दुसरा तरुण पुढे झाला, नाचायला सुरुवात झाली, तासभर, 2 तास, 3 तास नाचला, थकला, पाऊस पडलाच नाही. मग तिसरा तरुण पुढे झाला, 2 तास, 3 तास, 4 तास नाचला, पाऊस पडलाच नाही. रात्र झाली. चौथा तरुण पुढे आला, नाचायला सुरुवात केली. अर्धा तास, तास, 1.5 तास, 2 तास नाचला, थकला, दमला, पाऊस पडलाच नाही. पहाटे पहाटे साधू महाराज उभा राहिले. 4ही तरुण मुलं नाचून थकली, पाऊस पडला नव्हता. पहाटेला साधू महाराजांनी नाचायला सुरुवात केली. साधू महाराज नाचत राहिले. तास झाला, 2 तास झाले, 3 तास झाले, 4 तास झाले, 5 तास झाले, दुपार झाली, 4 वाजले, 5 वाजले, सायंकाळचे 6 वाजले. साधू महाराज नाचतातच आहे. 7 वाजले, 8 वाजले, 10 वाजले, 12, 1, 2, दुसऱ्या दिवसाची पहाट झाली. साधू नाचतातच आहे. 6 वाजले, 7 वाजले, 8 वाजले आणि अचानक सगळं आभाळ अंधारून आलं आणि धाड 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 पाऊस कोसळायला लागला. आणि मग साधू महाराज नाचायचे थांबले. ते 4ही तरुण साधू महाराजांच्या पुढे आले. म्हणाले, आम्ही नाचलो, पाऊस पडला नाही, पण तुम्ही नाचलात आणि पाऊस पडला, असं का झालं? साधू महाराज म्हणाले, माझ्या पुढं 2च पर्याय होते. पहिला पर्याय, मी नाचतोय म्हणजे पाऊस पडलाच पाहिजे, आणि दुसरा पर्याय, जोपर्यंत पाऊस पडत नाही मला नाचलंच पाहिजे. शेतकऱ्यांकडे 2च पर्याय आहेत. हे बस, तुम्ही कष्ट करताय ना, यश मिळालंच पाहिजे. आणि दुसरा पर्याय, जोपर्यंत यश मिळत नाही कष्ट केलेच पाहिजेत. ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे. जी माणसं त्या ताकदीनं पुढे जातात तीच माणसं यशस्वी होतात. हा इथला सगळ्यात मोठा अध्याय आहे. त्यामुळे खऱ्या अर्थानं जगाचे पोशिंदे असणारे, सृष्टीला समृद्ध करणारे, जग जगवणारे, सुमारे 10,000 वर्षापूर्वी शेतीचा शोध लागला. पूर्व पाषाण युगामध्ये कृषी विद्या नावाचं क्षेत्र अस्तित्वात असल्याचे पुरावे मिळतात. म्हणजे 10,000 वर्षापासून आम्ही शेती करतो आहोत. 350 वर्षापूर्वी छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात शेतीला एक वेगळा आयाम होता. आज परंपरा अखंडित आहे आणि ती जोपर्यंत ही सृष्टी आहे तोपर्यंत ती अखंडितच राहणार आहे. शेती आणि शेतकरी अमर आहेत, चिरंतन आहेत. ही सगळ्यात मोठी वस्तुस्थिती आहे. त्यामुळं जगानं शेती आणि शेतकरी जपायला हवा. म्हणजे शेती आणि शेतकरी जग जगवेल, ही सगळ्यात मोठी वस्तुस्थिती आहे. मी जय बाबाजी कृषी सेवा केंद्राचं मनपूर्वक कौतुक करतो, अभिनंदन करतो. हा सोहळा आयोजित केला याबद्दल त्यांचे मनपूर्वक आभार मानतो. आणि उभ्या जगामध्ये नाशिक जिल्ह्याला कृषी क्षेत्रामध्ये सर्वोच्च स्थान निर्माण करून देणाऱ्या आणि जगाच्या बाजारपेठेवर स्वतःची मुद्रा उमटवणाऱ्या तुम्हा नाशिकमधल्या तमाम शेतकऱ्यांना मनस्वी शुभेच्छा देतो आणि थांबतो. धन्यवाद. यामध्ये आलेल्या सर्व शेतकरी बांधवांचे व कंपनी प्रतिनिधींचे मी सहर्ष स्वागत करतो. मी जय बाबाजी कृषी सेवा केंद्र संचालक अमोल लोमसे या ठिकाणी या कार्यक्रमासाठी आलेल्या सर्व शेतकरी बांधवांचे मी आभार मानतो. तसेच पुढच्या वर्षी पण अशा या कार्यक्रमासाठी अशीच उपस्थिती